विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश पवार शाश्वत अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आन्सर रायटिंगवरती एक स्पेशल सेशन घेत आहोत, ज्याच्यामध्ये आन्सर रायटिंग एक्झॅक्टली कशी करायची असते ते सगळं आपण डिस्कस करणार आहोत. आता एक्झॅक्टली यूपीएससीची प्रिपरेशन तुम्ही करत असाल किंवा एमपीएससीची प्रिपरेशन करत असाल तर आन्सर रायटिंग हा जो पार्ट आहे, हा पार्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना डिफिकल्ट वाटतो, अवघड वाटतो की आन्सर रायटिंग आपल्याला जमेल की नाही, आपल्याकडून ते होईल का नाही. आणि आता नवीन पॅटर्न जो राज्यसेवेने स्वीकारलेला आहे, अडॉप्ट केलेला आहे, तर त्याच्यामध्ये तो पार्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचा असणार आहे, तो पार्ट सगळ्यात क्रुशियल असणार आहे. तुमचा रिझल्ट जो डिसाइड होणार आहे, तुमची पोस्ट जी डिसाइड होणार आहे, ती सगळी कशावरती डिसाइड होणार आहे, तर ती या आन्सर रायटिंग वरती डिसाइड होणार आहे. प्रिलिम्सचं एक जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो की 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 117.5 कट ऑफ लागलाय ओपनचा. मग तुम्ही 118 मार्क पाडा प्रिलिम्सला किंवा 200 पैकी 200 मार्क पाडा, तुमची पोस्ट कुठली असणार आहे याच्यामध्ये त्याचा काहीही रोल नाही. त्याचा एकच रोल आहे की तुम्हाला फक्त मेन्सला एंट्री देणं. मग मेन्सला एंट्री मिळाल्यानंतर तिथून पुढे ज्या गोष्टी सुरू होतील त्याच्यावरून तुमचं पुढचं फ्युचर सगळं डिसाइड होणार आहे. त्यामुळे मी हे निश्चितपणे सांगू शकतो की आन्सर रायटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तुमच्या या एमपीएससी आणि यूपीएससीच्या जर्नीमध्ये, त्याच्या प्रवासामध्ये. मग आन्सर रायटिंग हे एक स्किल आहे, एक कौशल्य आहे जे तुम्ही ठराविक कालावधीमध्ये काही एफर्ट्स घेऊन, कष्ट घेऊन निश्चितपणे मिळवू शकता. तर ते स्किल कसं मिळवायचं आहे, त्याच्याशी संबंधित काय गोष्टी तुम्हाला एक्झॅक्टली कराव्या लागतील, कशा पद्धतीने उत्तर लिखाण करणं अपेक्षित असतं, प्रॅक्टिस कशी करायची असते आणि एक चांगलं उत्तर काय असतं, व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स अ गुड आन्सर, या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. आन्सर रायटिंग मास्टर क्लास याला आपण नाव दिलेलं आहे. निश्चितपणे तुम्हाला आन्सर रायटिंग एक्झॅक्टली कशी सुरू करायची आहे त्याची आयडिया याच्यातून येणार आहे आणि आन्सर रायटिंग मध्ये एक्सपेक्टेड काय असतं आयोगाला, त्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्या सगळ्या सुरुवातीच्या मुद्द्यांकडे आपण वळणार आहोत की उत्तर लेखनाचं महत्व एक्झॅक्टली काय आहे, आयोगाचा पॅटर्न एक्झॅक्टली काय आहे. यूपीएससीचा जसा पॅटर्न आहे सेम तसा आहे असा पॅटर्न राज्यसेवा आयोगाने स्वीकारलेला आहे. जीएस 1, 2, 3, 4 असे जीएसचे 4 पेपर आहेत. ऑप्शनलचे 2 पेपर वेगळे आहेत आणि लँग्वेजचे पेपर आहेत क्वालिफाईंग. जीएस बद्दल चर्चा करणार आहोत आपण आजच्या सेशन मध्ये की जीएसचं आन्सर रायटिंग एक्झॅक्टली कशा पद्धतीने करणं एक्सपेक्टेड असतं. आता जीएसचा आयोगाचा, यूपीएससी आयोगाचा जसा पॅटर्न असतो तसाच राज्यसेवा आयोगाने स्वीकारलेला आहे. 20 प्रश्न असतील एकूण एका पेपरमध्ये. जीएस 1 चा पेपर असेल तर त्याच्यामध्ये 20 प्रश्न असतील. 10 प्रश्न 10 मार्कांसाठी असतील आणि राहिलेले 10 प्रश्न हे 15 मार्कांसाठी असतील. 150 शब्दांमध्ये आपल्याला 10 मार्कांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि राहिलेले जे 10 प्रश्न आहेत त्याचं 250 शब्दांमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. म्हणजेच एक्झॅक्टली काय, 20 प्रश्न 10 प्रश्न 250 शब्दांसाठीचे, 10 प्रश्न 150 शब्दांसाठीचे. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते एकूण शब्द किती होतात, तर ते होतात 4000 शब्द. म्हणजे एका जीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला 4000 शब्द लिहायचे आहेत. उत्तर लिखाणाचं महत्व आपण पहिल्यांदा डिस्कस करतोय की आन्सर रायटिंगचं इम्पॉर्टन्स एक्झॅक्टली काय आहे. तुम्हाला डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस का करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला एका जीएसच्या पेपरला 4000 शब्द लिहावे लागणार आहेत मुख्य परीक्षेमध्ये. 4000 शब्द म्हणजे जवळपास, आता यूपीएससीचा पेपर बघितला तर तो 43-44 पानांचा असतो, पेजेस. म्हणजे ऑलमोस्ट अराउंड 50 पेजेसची प्रॅक्टिस तुमची असायला पाहिजे. 50 पानं तुम्हाला लिहायची आहेत प्रत्यक्ष मेन्समध्ये. मग याच्यासाठी निश्चितपणे तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करावी लागेल. 50 पानं लिहिणं मित्रांनो जोक नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक एक्सपेरिमेंट करून बघा. एक कुठलंही पुस्तक वाचा, कुठलंही पुस्तक, सिलेबसशी संबंधितच नाही. कुठलंही पुस्तक वाचा आणि त्याच्यावरती 50 पानं लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तो पण भाग सोडा. पुस्तक समोर ठेवा कोणतंही आणि पुस्तकातला आहे असा कंटेंट 50 पानं लिहून काढा आणि मग तुमच्या हाताची जी काय कंडिशन होते ती तुम्ही बघा फक्त. हे सगळं का सांगतोय, तुम्हाला टेन्शन देण्यासाठी नाही सांगत, तर ही गोष्ट मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला करायची आहे आणि ही अवघड गोष्ट आहे, ही सोपी गोष्ट नाही. विदाउट प्रिपरेशन तुम्ही याला फेस करू शकत नाही. विदाउट प्रॅक्टिस तुम्ही याला फेस करू शकत नाही. विदाउट एफर्ट्स याला तुम्ही फेस करू शकत नाही. तुम्ही या गोष्टी केल्या, एफर्ट्स घेतले, प्रॅक्टिस केली, तर निश्चितपणे तुम्ही ही गोष्ट साध्य करू शकता जी ऑलरेडी कित्येक लोकांनी साध्य केलेली आहे आणि दरवर्षी करत आहेत. आपण पहिलेत का? आपण पहिल्यांदा देणार आहोत का हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा पेपर? नाही. याच्या अगोदर कित्येक हजारो लाखो विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला आहे. ते यशस्वी झालेले आहेत, क्वालिफाय झालेले आहेत. त्यामुळे आपण ही गोष्ट करणारे पहिले व्यक्ती नाही. मग त्या लोकांनी जे केलेलं आहे तेच आपल्याला करायचं आहे. प्रॅक्टिस करायची आहे, आन्सर रायटिंग करायचं आहे, त्याचं इव्हॅल्युएशन करून घ्यायचं आहे, व्हॅलिडेशन करायचे आहे, स्टॅटिक पार्ट रीड करत राहायचं आहे
त्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या एका ठराविक कालावधीसाठी, स्पेसिफिक पिरियडसाठी, निश्चितपणे ही आन्सर रायटिंगची ही जी आर्ट आहे, हे जे स्किल आहे, ते तुम्हाला जमणार आहे. ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी इथं तुम्हाला सांगितलेल्या आहेत, की एक्झॅक्टली आपला आयोगाचा पेपर कशा पद्धतीने असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये जाऊया आपण. याच्यामध्ये आणखी आपण डिटेलमध्ये जाऊया. जर याचा विचार केला तर इथं आपल्याला 3 तासांचा वेळ मिळतो. 3 तास म्हणजे ठीक आहे. वेळ किती मिळणार आहे आपल्याला त्याच्यासाठी टाइम किती मिळणार आहे तर 180 मिनिट्स आहेत. बरोबर? 180 मिनिट आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत एका जीएसच्या पेपरला. प्रश्न आपल्याकडे किती आहेत? प्रश्नांची संख्या किती आहे? प्रश्न आहेत 20. 20 प्रश्न, 20 क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये. साधं कॅल्क्युलेशन जर आपण केलं याच्यामध्ये 180 डिवाइडेड बाय 20 तर आपल्याला पर क्वेश्चन किती वेळ मिळतो तर 9 मिनिट पर क्वेश्चन आपल्याला मिळतात. 9 मिनिट एका क्वेश्चनसाठी मिळतात. बट 9च मिनिट देऊ शकतो का आपण? तर तसं नाही. तसं नाही. याच्यामध्ये डिव्हिजन आपल्याला काय करावं लागणार आहे? 10 मार्कर एक क्वेश्चन आहे आणि 15 मार्कर असे 2 टाइप आहेत आपल्याकडं. दोन्हीला 9 मिनिटं देऊ शकतो का? नाही. त्याच्याने जस्टिस मिळणार नाही. 9 मिनिटात तुमचा हा प्रश्न आरामात लिहून होऊ शकतो, पण हा नाही होऊ शकत. मग त्याला आपल्याला डिवाइड करावं लागेल. याला आपण 8 मिनिट देऊ शकतो. 8 मिनिटामध्ये 10 मार्कांचा प्रश्न पूर्ण करू शकतो आणि 15 मिनिटांचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण 10 मिनिट देऊ शकतो. या पद्धतीने कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. हा 10 मार्कांचा प्रश्न आपल्याला 8 मिनिटांमध्ये तो लिहिता आला पाहिजे आणि 15 मार्कांचा प्रश्न हा 10 मिनिटांमध्ये लिहिता आला पाहिजे. तर आपला पेपर कव्हर होणार आहे. याचाच अर्थ काय होतो? आणखी डिटेलमध्ये जाऊया. याचाच अर्थ काय होतो? आणखी डिटेलमध्ये जाऊया. तुम्हाला 250 तुम्हाला 250 शब्द, 250 शब्दांचा प्रश्न 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे. म्हणजे काय 250 भागिले 10 जर केले तर 25 शब्द पर मिनिट एवढा तुमचा स्पीड असायला पाहिजे. याच्यातून आणखी एक कॅल्क्युलेशन आपल्याला काय समजतं? तुमच्या रायटिंग स्पीडचं. तुमचं रायटिंग स्पीड आजच कॅल्क्युलेट करा. लिहून बघा एका मिनिटाला तुम्ही किती शब्द लिहू शकता. एवढ्या मायन्यूट डिटेल्सवरती काम करावं लागेल आणि मी तुम्हाला आता सांगतो तुमचं रायटिंग स्पीड हे 15च्या आसपास असणार आहे. 15 वर्ड्स पर मिनिट. 15 शब्द एका मिनिटामध्ये त्या दरम्यान तुमचं 15, 16, 17, 18 त्या दरम्यान तुमचं ते व्हेरी करत असणार आहे. आपल्याला रायटिंग स्पीड जे आहे ते आपलं रायटिंग स्पीड काय लेवलला घेऊन जावं लागणार आहे? तर रायटिंग स्पीड तुमचं 20 to 25 वर्ड्स 20 ते 25 शब्द प्रति मिनिट तुम्ही लिहू शकले पाहिजे एवढं स्पीड आपल्याला अक्वायर करावं लागणार आहे. तर आणि तरच तुम्ही 8 आणि 10 मिनिटांमध्ये हे प्रश्न पूर्णतः लिहू शकता. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 8-10 मिनिटांमध्ये प्रश्न लिहायचा म्हणजे काय करायचंय? प्रश्न वाचायचा आहे. क्वेश्चन पेपर समोर आल्यानंतर प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्नाची डिमांड समजून घ्यायची आहे. आठवायचं आहे, की आपण काय वाचलेलं होतं त्या प्रश्नाशी संबंधित आणि मग लिहायचं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 8 मिनिटांमध्ये पूर्ण करायच्या आहेत. 150 शब्दाच्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करतोय. 1 ते 1.5 मिनिट, 1.5 मिनिट तुम्ही देऊ शकता या पहिल्या प्रोसेसला. प्रश्न वाचणे, प्रश्न समजून घेणे, प्रश्नाची डिमांड समजून घेणे, आठवणे, मेमोराइज करणे आणि पुढच्या 6.5 मिनिटांमध्ये तुम्हाला तो सगळा कंटेंट उतरावा लागणार आहे तुमच्या पेपरवरती. 6.5 मिनिटांमध्ये फक्त लिखाणाचं काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि पहिल्या 1.5 मिनिटांमध्ये तुम्हाला या सगळ्या बेसिक गोष्टी त्याच्या संदर्भातल्या कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. या बेसिक गोष्टी नीट समजून घ्या. या आपल्याला कराव्या लागतील. तर या पद्धतीने आता ही जी गोष्ट आहे की आन्सर रायटिंग ही का महत्वाची आहे त्याच्यावरती आपण सुरुवातीच्या या सेशनच्या भागामध्ये चर्चा करत आहोत की ही महत्वाची का आहे. प्रिलिम्स क्वालिफाय करताय तुम्ही, मेन्सला जाताय. मेन्सला गेल्यानंतर तुमची जी आन्सर बुकलेट आहे, तुमची ती आन्सर बुकलेट ती तुमची आयडेंटिटी असते. जो इव्हॅल्युएटर आहे, जो परीक्षक आहे त्याला माहित नाही तुम्ही कोण आहात. तुमचं नाव माहित नाही, तुमचं गाव माहित नाही, तुमचा काहीही त्या व्यक्तीशी संबंध नाही. त्या इव्हॅल्युएटरला तुमची ओळख कशी पटणार आहे? त्या इव्हॅल्युएटरला तुमची ओळख कशी पटणार आहे? तर ती तुमच्या आन्सर रायटिंग बुकलेटच्या माध्यमातून. ठीक आहे. तुमची ही जी आन्सर रायटिंग बुकलेट आहे, ही तुमची आयडेंटिटी असणार आहे. ठीक आहे. तुमची ओळख त्या इव्हॅल्युएटरला कोण करून देणार आहे? तर ही आन्सर रायटिंगची बुकलेट त्याला ओळख करून देणार आहे. तुमचे आयडेंटिटी कार्ड हे असणार आहे. तुमचं आयडेंटिटी कार्ड हे असणार आहे. तुमचा बायोडाटा जो आहे त्याच्यासमोर तो याच्या माध्यमातून दिसणार आहे. बायोडाटा म्हणजे
ओळख समजा बायोडाटा, तो वाला बायोडाटा बनवायला वेळ आहे. अगोदर एक्झाम क्वालिफाय करा, रिझल्ट आणा, मग तो वाला बायोडाटा बनवा. ठीक आहे. तुमची ही जी आन्सर रायटिंगची बुकलेट आहे, ही तुमची आयडेंटिटी असणार आहे त्या इव्हॅल्युएटर समोर. या बुकलेटच्या माध्यमातून तो तुम्हाला जज करणार आहे, की तुम्ही व्यक्ती कोण आहात आणि त्याचं इव्हॅल्युएशन होणार आहे. याच्यावरून इव्हॅल्युएशन होणार आहे, की तुम्ही अधिकारी बनण्यास पात्र आहात, एलिजिबल आहात की नाही. याच्यावरून ठरणार आहे, जे काही ठरणार आहे तुमचं. त्यामुळं आज आपण अशा काही गोष्टी डिस्कस करणार आहोत या सेशनमध्ये. ही सीरीज आन्सर रायटिंगची अशीच सुरू राहणार आहे, आन्सर रायटिंग मास्टर क्लासची. ही सीरीज अशी सुरू राहणार आहे. आज आपण आणि इथून पुढच्या पण सेशनमध्ये अशा काही गोष्टी डिस्कस करणार आहोत, की तुमची ही जी बुकलेट आहे, ही खूप जास्त इम्प्रेसिव्ह बनेल. अशी आकर्षक बनेल, की त्या इव्हॅल्युएटरला वाटलं पाहिजे तुमचं बुकलेट हातामध्ये घेतलं, त्यांनी प्रश्न वाचायला सुरुवात केली. त्या इव्हॅल्युएटरला वाटलं पाहिजे, की बस ही जी सगळी प्रक्रिया केलेली आहे, हा जो सगळा प्रपंच केलेला आहे एक्झामचा, तो याच विद्यार्थ्याला निवडण्यासाठी केलेला आहे. याच विद्यार्थ्याच्या शोधात आम्ही होतो असं त्याला वाटलं पाहिजे. एवढं अट्रॅक्टिव्ह तुमचं आन्सर रायटिंग बुकलेट बनलं पाहिजे. कारण हीच तुमची आयडेंटिटी असणार आहे आणि याच्यावरतीच तुम्हाला पोस्ट पुढे मिळणार आहे. प्रिलिम्स तुम्हाला फक्त मेन्सला एंट्री देण्यासाठी आहे. पण तुमची रँक काय असेल, तुमची पोस्ट काय असेल, ते सगळं डिसाईड होणार आहे याच्यावरती. आणि मग यालाच अट्रॅक्टिव्ह कसं बनवता येईल, याच्यावरती चर्चा आपल्याला या सेशनमध्ये आणि या सीरीजच्या पुढच्या सेशन्समध्ये सगळी पूर्ण चर्चा करायची आहे. एक-एक पार्ट आपण डिस्कस करणार आहोत, की इंट्रो कशी लिहायची आहे, मेन बॉडीमध्ये एक्झॅक्टली पार्ट कसा पाहिजे, कन्क्लुजन कसं लिहायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना तिथं जास्त प्रॉब्लेम येतो, की कन्क्लुजन कसं करायचं प्रत्येक सब्जेक्टमध्ये ते समजत नाही. कन्क्लुजनमध्ये नेमका पार्ट कसा टाकायचा. तर त्याच्यामध्ये काही रूल्स आहेत, काही ट्रिक्स आहेत. त्या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. हा एक बेसिक पार्ट नीट व्यवस्थित लक्षात घ्या आणि याच्या पुढच्या मग पार्टकडे आपण वळणार आहोत, की एक चांगलं उत्तर काय असू शकतं. एक चांगलं उत्तर लिहिण्यासाठी आपण एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. त्याचे काही क्रायटेरियाज असतात. त्याचे काही क्रायटेरियाज असतात. ठीक आहे. मेन्स इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला सांगितलं होतं, की एका वर्षाचा यूपीएससीचा रिझल्ट सांगतो तुम्हाला. एका वर्षीचा यूपीएससीचा रिझल्ट सांगतो. ठीक आहे. ओपन कॅटेगरीमध्ये जर यूपीएससी मधून तुम्हाला आय-ए-एस पोस्ट पाहिजे असेल, तर पहिले 100 मध्ये तुम्ही असायला पाहिजे. असा एक जनरल एक तिथं ट्रेंड असलेला बघायला मिळतो. एका वर्षीच्या रिझल्टमध्ये झालं काय होतं? ठीक आहे. एका वर्षीच्या रिझल्टमध्ये झालं काय होतं? ओपन कॅटेगरीचा असा कॅन्डिडेट ज्याला आय-ए-एस पोस्ट मिळालेली आहे. ओपन कॅटेगरीचा असा कॅन्डिडेट ज्याला आय-ए-एस पोस्ट मिळालेली आहे, त्याचा स्कोर होता 997 मेन्सचा. 997 त्याचा स्कोर होता. आणि ओपन कॅटेगरीचा असा कॅन्डिडेट जो मेन्स क्वालिफाय झालाय, ज्याला कोणती तरी पोस्ट मिळाली. ज्याला कोणती तरी पोस्ट मिळालेली आहे. हा होता 100च्या आतमध्ये. ठीक आहे. हा होता 100च्या आतमध्ये. 100 रँकच्या आतमध्ये होता कॅन्डिडेट आणि असा कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीतला ज्याला काही ना काही पोस्ट मिळालेली आहे, तो होता अराउंड 650 रँक. तो होता अराउंड 650 रँक. त्याचे मार्क्स किती होते? त्याचे मार्क्स होते 953. ही गोष्ट का सांगतो याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? फक्त 44 मार्कांचा. म्हणजे 44 मार्क काय करू शकतात हे तुम्हाला सांगण्यासाठी हे एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. असा कॅन्डिडेट ज्याला आय-ए-एस पोस्ट मिळालेली आहे, त्याचा स्कोर होता 997 आणि असा कॅन्डिडेट ज्याची 650च्या दरम्यान पोस्ट राहिलेली होती, रँक राहिलेली होती, त्याचा स्कोर होता 953. फक्त 44 मार्कांचा फरक आहे आणि रँकमध्ये डिफरन्स बघा काय राहिलेला आहे. हे का सांगतोय? आपल्याला प्रत्येक जीएस पेपरमध्ये एका मार्क्ससाठी लढायचं आहे, एका मार्क्ससाठी झगडायचं आहे प्रत्येक क्वेश्चनमध्ये. मग तो अर्धा 1 मार्क आपण कसा मिळवू शकतो? इतर कॅन्डिडेटपेक्षा, कॉम्पिटिटरपेक्षा आपण अर्धा 1 मार्क एक्स्ट्रा कसा घेऊ शकतो आपल्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये? त्याच्याच गोष्टी तुम्हाला मी आज सांगणार आहे. आणि मग त्याचे अगोदरची सिच्युएशन एक्झॅक्टली काय असते तिथे नमूद केलेली आहे. त्यामुळे तुमचे प्रत्येक पेपरमध्ये जे तुम्ही सेव्ह केलेले एक्स्ट्रा मिळवलेले मार्क आहेत, ते तुम्हाला या पद्धतीने पोस्ट मिळवून देऊ शकतात. या पद्धतीने पोस्ट मिळवून देऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट पार्टकडे आपल्याला वळायचं आहे, की व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स अ गुड आन्सर? एक चांगलं उत्तर काय असतं? एक चांगलं उत्तर काय असतं? तर त्याच्या काही प्री रिक्विजिट्स आहेत. त्याच्या काही पूर्व अटी आहेत, की तुम्ही एक्झॅक्टली कशा पद्धतीने लिहायला पाहिजे ते उत्तर. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे. गुड आन्सर. एक चांगलं उत्तर काय असतं? त्याच्याशी संबंधित गोष्टी आपण इथं डिस्कस करतो. एक चांगलं उत्तर काय असतं? व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स अ गुड आन्सर? सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे कॉन्टेक्स्ट. प्रश्न विचारलाय आणि प्रश्नाशी संबंधित गोष्टी तुम्ही खाली लिहिलेल्या आहेत उत्तरामध्ये. संदर्भ तुमचा बघितला जातो. संदर्भ तुमचा बघितला जातो. कॉन्टेक्स्ट तुम्ही लिहिलेला आहे का? बऱ्याच वेळा होतं असं,
की शिकवत असताना फॅकल्टी कोणताही सब्जेक्ट शिकवत असताना सांगत असते, की हा पार्ट इम्पोर्टंट आहे, तो पार्ट इम्पोर्टंट आहे, हा रीड करा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग स्टुडंट्स काय करतात, की तो पार्ट रीड करतात. तो पार्ट रीड करतात, परीक्षेला जातात. फॉर एक्झाम्पल आता हिस्ट्री विषयी मी शिकवतो, तर हिस्ट्रीला घेऊन एक एक्झाम्पल सांगतो. वर्ल्ड हिस्ट्री इम्पोर्टंट आहे, वर्ल्ड हिस्ट्री इम्पोर्टंट आहे, 1857चा उठाव इम्पोर्टंट आहे. खूप वेळा सांगितलंय. विद्यार्थ्यांनी तोंडपाठ केले 1857चा उठाव. पण ज्या कॉन्टेक्स्टमध्ये रीड केलंय तुम्ही, ज्या कॉन्टेक्स्टमध्ये रीड केलंय, त्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्नच नाही आला. प्रश्न आलाय. क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न तुम्हाला दिसतोय. 1857च्या उठावावरती काहीतरी प्रश्न आलाय. मग लगेच विद्यार्थी काय करतात, की चला हीच संधी आहे. 1857च्या उठावावरती आपण वाचलेला आहे, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. जो काही माल मसाला आतापर्यंत आपण वाचलेला आहे, तो सगळा उतरवायचा आहे इथं. पण तसं होत नाही. प्रश्न वेगळ्याच कॉन्टेक्स्टमध्ये विचारलाय तुम्हाला. 1857च्या उठावाच्या ज्या कॉन्टेक्स्ट बद्दल तुम्ही रीड केलेलं आहे, त्याच्यावरती प्रश्नच नाही विचारला. वेगळाच कॉन्टेक्स्ट वापरलाय. बट तिथं विद्यार्थ्यांना कंट्रोल होत नाही. तिथं विद्यार्थ्यांना कंट्रोल आहे, नाही आता मी वाचले, आता मी सगळ्याचं सगळं उतरवणार आहे. बट ते कॉन्टेक्स्टला पकडूनच नाहीये. कॉन्टेक्स्टच वेगळा विचारलेला प्रश्नामध्ये, तर मग तुम्ही ते उत्तर लिहून त्याला कितीही तुम्ही 150 शब्दातल्या 250 शब्दातल्या त्याला काहीही अर्थ राहत नाही. त्यामुळे जो प्रश्न विचारलेला आहे तो नीट समजून घेणं, त्याची डिमांड पहिले समजून घेणं आणि त्याच्याशीच संबंधित कंटेंट खाली टाकणं, उत्तरामध्ये लिहिणं, ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे. तो लोभ तुम्हाला आवरावा लागेल तिथं, की मी वाचलं आहे आणि मी सगळ्याचं सगळं उतरवणार आहे, असं करून चालणार नाही. त्याचा कॉन्टेक्स्ट समजून घ्यावा लागेल आणि त्याच्याशी संबंधित तुम्हाला कंटेंट त्या उत्तरामध्ये लिहावा लागेल. ठीक आहे. पहिली महत्वाची गोष्ट, कॉन्टेक्स्ट असेल तर ते गुड आन्सर बनतं. पहिल्यांदा तुमचा कॉन्टेक्स्ट बघितला जाईल, की तुम्ही त्याच्याशी संबंधित कंटेंट तिथं लिहिलेला आहे का. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे पुढचे मुद्दे कोणते असतात? ऑथेंटिसिटी नावाचा एक फॅक्टर त्याच्यामध्ये काम करतो. ऑथेंटिसिटी, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो प्रमाणता. ऑथेंटिसिटी, तो एक फॅक्टर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काम करतो. म्हणजे काय, याचा अर्थ एक्झॅक्टली काय होतो? हिस्ट्रीशी संबंधित एक एक्झाम्पल बघू. बऱ्याच लोकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो हिस्ट्री. ठीक आहे. मवाळ कालखंडावरती प्रश्न आलाय, मॉडरेट फेज वरती प्रश्न विचारलाय तुम्हाला. 2 आन्सर बुकलेट आहेत, 2 विद्यार्थी आहेत, ए आणि बी. ए स्टुडंटने काय केलंय? काँग्रेसचा सुरुवातीचा कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो, हे उत्तरामध्ये त्यांनी वाक्य लिहिले ए कॅन्डिडेटने. बी कॅन्डिडेटने काय केलं? काँग्रेसचा सुरुवातीचा ब्रॅकेटमध्ये 1885 ते 1905 हा कालावधी मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो, हे बी कॅन्डिडेटने लिहिले स्टेटमेंट. कुठलं जास्त ऑथेंटिक वाटतंय? कशामध्ये प्रमाणता जास्त वाटते? कारण काय? ऑफकोर्स बी कॅन्डिडेटची जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये प्रमाणता जास्त आहे. का? कारण त्याच्यामध्ये त्यांनी फॅक्ट मेन्शन केली आणि जी व्हॅलिड फॅक्ट आहे, जी ऑथेंटिक फॅक्ट आहे आणि त्याला त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे. अशा फॅक्ट्स टाकणं, अशा व्हॅलिड कंटेंट टाकणं, याच्याने तुमच्या उत्तराची ऑथेंटिसिटी वाढत असते. हे झालं हिस्ट्री मधलं एक्झाम्पल. तुम्ही एखाद्या बुकचा रेफरन्स देताय, तुम्ही एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचा रेफरन्स देताय, फिलॉसॉफर असेल, महत्वाची कोणती इमिनंट पर्सनॅलिटी असेल, त्यांनी एखाद्या पुस्तकामध्ये काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे. फक्त ठीक आहे, ए कॅन्डिडेटने लिहिले की कार्ल मार्क्सच्या म्हणण्यानुसार या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट लिहिलं तिथं, की कार्ल मार्क्सचा असा सिद्धांत होता, कार्ल मार्क्सने अशी फिलॉसॉफी मांडली होती. बी कॅन्डिडेटने लिहिलंय कार्ल मार्क्सने त्याच्या त्याचं पहिलं पुस्तकाचं नाव टाकलं, या पुस्तकामध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे. कुठलं ऑथेंटिक जास्त वाटतंय? ऑफकोर्स बी कॅन्डिडेटचं ऑथेंटिक जास्त वाटतोय कंटेंट. तर या पद्धतीने फॅक्ट्स तुम्हाला टाकाव्या लागतील, ज्या तुमच्या उत्तराची ऑथेंटिसिटी वाढवतील. याचा अर्थ असा होत नाही की फक्त तुम्ही फॅक्ट्सच टाकत राहा. पिंच ऑफ सॉल्ट ज्याला म्हणलं जातं. ठीक आहे. लोणचं आपण घेत असतो जेवताना, एकच फोड घेत असतो, लोणचंच जेवण करत नाही आपण. ठीक आहे. त्या पद्धतीने एक परिपूर्ण तो कंटेंट बनवण्यासाठी या पद्धतीने फॅक्ट्स आपल्याला टाकावे लागतील, जेणे तुमच्या उत्तराची ऑथेंटिसिटी वाढत जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर त्याच्यामध्ये कोणता काम करतो, तर तो आहे लँग्वेजचा. तुमची भाषा तुम्ही एक्झॅक्टली कशा पद्धतीने त्याच्यामध्ये वापरलेली आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, की बोलीभाषा इन्क्लुडिंग मी, आपली बोलीभाषा एवढ्या सहज सुटू शकत नाही. लहानपणापासून आतापर्यंत ज्या भाषेमध्ये आपण कॉन्व्हर्सेशन करत आलेलो आहोत, ती बोलीभाषा एवढ्या सहज सुटू शकत नाही, जाऊ शकत नाही. ऑफकोर्स, आणि सोडायला पण नाही पाहिजे. आपलं जो मूळ आहे, आपले जे रूट्स आहेत त्याच्यापासून दूर नाही जायला पाहिजे. बट एक्झाम हॉलमध्ये जाताना काही गोष्टी आपल्याला एक्झाम हॉलच्या बाहेर ठेवून जाव्या लागतात. जसं मोबाईल, बॅग,
काही इलेक्ट्रॉनिक तुमच्याकडे इक्विपमेंट असेल, या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवून जाव्या लागतात. तशाच आणखी काही ॲडिशनल गोष्टी एक्झाम हॉलच्या बाहेर ठेवून जाव्या लागतात. त्या ॲडिशनल गोष्टी कोणत्या त्या मी सांगणार आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे, की आपली बोलीभाषा आपल्याला एक्झाम हॉलच्या बाहेर ठेवून जावी लागेल काही वेळासाठी. मी अजिबात म्हणत नाही, की तुमची बोलीभाषा बदलून टाका. करायचं नाही ते, गरज पण नाहीये त्याची. फक्त एक्झाम हॉलमध्ये एंटर करत असताना आपली बोलीभाषा एक्झाम हॉलच्या बाहेर आपल्या बॅगेमध्ये सुरक्षित ठेवून जायची फक्त. आतमध्ये एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर, पेपर हातात पडल्यानंतर सोफिस्टिकेटेड कीवर्ड्स जे प्रमाण शब्द ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला उत्तरामध्ये टाकावे लागतील आणि ते आपण पुस्तकामध्ये वाचतोय. त्याच्यासाठी काही वेगळी व्होकॅब्युलरी करायची गरज नाहीये. पुस्तकामध्ये जे काही शब्द आपण वाचतोय, पुस्तकामध्ये जे काही वर्ड्स आपण रीड केलेले आहेत, तेच आपल्याला टाकायचे आहेत. आपल्या बोलीभाषेतले फक्त तिथे टाकायचे नाहीत. करून राहिलो, येऊन राहिलो, जाऊन राहिलो, त्या गोष्टी फक्त अव्हॉइड करायच्या आहेत. त्या एक्झाम हॉलच्या बाहेर बॅगेमध्ये सुरक्षित ठेवून जायच्या आहेत. भाषा तुम्ही काय पद्धतीने वापरताय, तो खूप मॅटर तिथं कॉम्पोनंट करतो. इमॅजिन करा, तुम्ही इव्हॅल्युएटरच्या जागी जाऊन इमॅजिन करा. तुम्ही इव्हॅल्युएटर आहात. तुमच्याकडं पेपर इव्हॅल्युएट करण्याची जबाबदारी दिली आहे आणि तुमच्यासमोर 2 पेपर आलेले आहेत. एकाने खूप सुंदर हस्ताक्षर काढलेला आहे, खूप सुंदर भाषा, सोफिस्टिकेटेड भाषा, प्रमाण शब्द वापरलेले आहेत आणि दुसरा आहे त्यांनी बोलीभाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे. तुम्ही कुठल्या बाजूला झुकतं माप देणार? तुम्ही विचार करा त्या इव्हॅल्युएटरच्या जागी जाऊन. निश्चितपणे तुम्ही प्रमाण शब्द ज्यांनी वापरलेले आहेत, ज्यांनी चांगले कीवर्ड्स टाकलेले आहेत, ज्यांनी काही चांगल्या फॅक्ट्स टाकलेल्या आहेत, त्या बाजूला तुमचं झुकतं माप असणार आहे. मग भाषा तुमची त्याच्यामध्ये प्रमाण भाषा येणं ते अपेक्षित आहे. मग कवी कालिदासांना पण वाटलं पाहिजे, की आपण योग्य देशामध्ये जन्म घेतला होता, की हे चांगल्या पद्धतीने उत्तर लिहित आहेत. त्यांना पण अभिमान वाटला पाहिजे आपला, की नाही आपण योग्य देशामध्ये जन्म घेतलेला होता आणि इथं आपली परंपरा कायम ठेवणारे काही कार्यकर्ते आहेत. त्या पद्धतीने आपली भाषा असायला पाहिजे. त्या पद्धतीने आपला कंटेंट असायला पाहिजे. लँग्वेज मॅटर करते का? येस, लँग्वेज मॅटर करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक कॉम्पोनंट त्याच्यामध्ये कोणता काम करतो? तो आहे बॅलन्सचा. आणखी एक कॉम्पोनंट कोणता काम करतो? तर तो आहे बॅलन्सचा, ज्याला आपण संतुलन म्हणू शकतो किंवा त्याला आपण समतोल म्हणू शकतो. तुमचं उत्तर संतुलित असणं गरजेचं आहे. मग ते वेगवेगळ्या अँगलने संतुलित असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की प्रश्न वन लाइनर प्रश्न असतो. वन लाइनर प्रश्न असतो. मॉडेल्सना घेऊन परत एकदा इझी वाला एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. मावळांच्या भूमिकेची चर्चा करा. मावळांनी एक्झॅक्टली काय दिलं या भारतीय स्वातंत्र्य लढ्याला त्याची चर्चा करा. हा वन लाइनर प्लेन क्वेश्चन आहे. बट सगळेच प्रश्न असे असतील का? सगळेच प्रश्न असे नसतात. काही प्रश्न मल्टी स्टेटमेंट असतात. पहिले एक स्टेटमेंट दिलंय, फुल स्टॉप दिलाय, नंतर दुसरं एक स्टेटमेंट त्याच्यामध्ये ऍड केलंय. मग तुम्हाला त्या दोन्ही भागांना जस्टिस द्यावा लागेल. त्या दोन्ही भागांना जस्टिस द्यावा लागेल म्हणजे काय? त्या दोन्ही भागांशी संबंधित कंटेंट तुम्हाला उत्तरामध्ये टाकावं लागेल. तर ते तुमचं संतुलित, बॅलन्स्ड आन्सर आहे असं मानलं जाईल. आणि मगाशी जे सांगितलं होतं, की मोबाईल, बॅग जसं बाहेर ठेवून जायचंय, बाकी पण काही गोष्टी बाहेर ठेवून जायचे, तर इथं आपली जी काय आयडिओलॉजी आहे ती पण बाहेर ठेवून जायची. ती पण बाहेर ठेवून जायची. उत्तर संतुलित लिहायचे म्हणजे कोणत्याही एका बाजूला झुकायचं नाही. एकदम बॅलन्स्ड, न्यूट्रल तुमचं ओपिनियन त्या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. तुम्हाला विचारलेलं आहे सकारात्मक, नकारात्मक दोन्ही मुद्दे टाकायला पाहिजेत तुम्ही. फक्त सकारात्मकच टाकले किंवा फक्त नकारात्मकच टाकले असं करून चालणार नाही. तुमचं उत्तर बॅलन्स्ड असायला पाहिजे. तुमचं उत्तर संतुलित असायला पाहिजे. मग ते या दोन्ही अँगलने तुमची पॉलिटिकल आयडिओलॉजी काहीही असू द्या, ती एक्झाम हॉलच्या बाहेर. एक्झाम हॉलमध्ये जाताना तुमची पॉलिटिकल आयडिओलॉजी बाजूला सोडून जायची आहे. एक्झाम मध्ये तुम्ही न्यूट्रल आहात, कारण पुढे जाऊन अधिकाऱ्यांकडून पण तेच अपेक्षित आहे, की अधिकाऱ्याने कुठल्याही समस्येकडे, कुठल्याही मुद्द्याकडे तटस्थपणे बघायला पाहिजे आणि तो मुद्दा तटस्थपणे सोडवायला पाहिजे, न्यूट्रली सोडवायला पाहिजे. त्यामुळे एक्झाम हॉलच्या बाहेर ती सोडून जायची. ती तुमच्यासोबत राहू द्या, पण ती एक्झाम हॉलच्या बाहेर ठेवा. एक्झाम हॉलच्या आतमध्ये ती गोष्ट घेऊन जायची नाही. तुमचं उत्तर बॅलन्स्ड असायला पाहिजे. ठीक आहे. आता बॅलन्स म्हणजे मग बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की मग सकारात्मक 5 मुद्दे लिहिले आहेत, नकारात्मक 5च आले पाहिजेत का? नाहीच आठवले तर? एवढं पण नाही. एवढं पण नाही. ठीक आहे. सकारात्मक 5 मुद्दे आठवलेत तुम्हाला, नकारात्मक 3 ते 4 मुद्दे आठवलेत, चालतं. दॅट इज व्हॅलिड. पण असं नको, की सकारात्मक 5 मुद्दे लिहिलेत आणि नकारात्मक 1च लिहिलाय किंवा नकारात्मक 10 मुद्दे लिहिलेत आणि सकारात्मक 2च मुद्दे लिहिलेत. एवढं इम्बॅलन्स नको. एवढं असंतुलन तिथं नको. संतुलन त्या पद्धतीने आपल्याला तिथं साधणं उत्तरामध्ये अपेक्षित आहे. आणि जेवढे काही भाग नमूद केलेले आहेत त्या प्रश्नामध्ये, त्या सगळ्या भागांना अनुसरून आपल्याला कंटेंट उत्तरामध्ये टाकावा लागेलच. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, तर मग
तुमचं उत्तर जे आहे ते एक चांगलं उत्तर म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक फॅक्टर काम करतो. ठीक आहे. ऑथेंटिसिटी, प्रमाणता वाढवण्यासाठी आणखी काही एक्झाम्पल सांगतो. जिओग्राफीचा ज्यावेळी पार्ट सुरू होतो, जीएस पेपर 1 मध्ये जिओग्राफी तुम्ही लिहिता. हिस्ट्रीचं तर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. वर्ष लिहिलं तुम्ही 1885 ते 1905, त्याला अंडरलाईन केलं. तुमच्या उत्तराची ऑथेंटिसिटी वाढून गेली. दुसऱ्या कॅन्डिडेटने ते लिहिलेलं नाहीये, त्याच्यापेक्षा तुम्हाला अर्धा मार्क जास्त मिळणार आहे. मग तोच तर अर्धा मार्क मिळवत इथं पोहोचायचं आपल्याला. तोच तर डिफरन्स आणायचा आहे बाकीच्यांपेक्षा. ठीक आहे. ते हिस्ट्रीचं एक्झाम्पल सांगितलं. जिओग्राफीचा पार्ट सुरू झाला जीएस पेपर 1 मध्ये. तुम्हाला हिमालयाबद्दल प्रश्न विचारलाय किंवा तुम्हाला उत्तर भारतातली गंगा असेल, यमुना असेल, ब्रह्मपुत्र असेल, या नदी प्रणालीबद्दल काहीतरी प्रश्न विचारलाय. तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? तुम्ही या बुकलेटचा जो इकडचा पार्ट आहे, या छोट्या भागामध्ये डायग्राम काढणं अपेक्षित आहे. तुम्ही ते डायग्रामच्या माध्यमातून एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. ऑथेंटिसिटी वाढेल तुमच्या उत्तराची. परत एकदा विचार करा. 2 आन्सर बुकलेट आहेत. एकाने हिमालयावरती जो प्रश्न आहे तो खूप चांगल्या पद्धतीने लिहिलाय. दुसऱ्याने पण लिहिलाय, पण दुसऱ्याने ॲडिशनल गोष्ट काय केली, की तिथं नकाशा टाकलाय. नकाशा आणि त्याच्यामध्ये हिमालयाची रेंज दाखवली. मॅप टाकलाय आणि त्याच्यामध्ये हिमालयाची रेंज त्यांनी दाखवलेली आहे. कुठल्या ह्याला जास्त मार्क मिळतील? अर्धा मार्क का होईना जास्त मिळेल या बी कॅन्डिडेटला. तर अशा गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. हे झालं हिस्ट्री जिओग्राफीच्या बाबतीतलं. आयआरच्या बाबतीमध्ये विद्यार्थी काय करतात? सर्रास वाचतात, कंटेंट सगळा समजून घेतात, उतरवतात आन्सर बुकलेटमध्ये. बट मग मॅप कोण टाकणार? भारत पाकिस्तानवरती प्रश्न विचारलाय, तर भारत पाकिस्तान यांचे वादाचे मुद्दे तुम्ही पीओके दाखवायला पाहिजे. तिथं फक्त नॉर्थ इंडियाचा मॅप काढा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. फक्त नॉर्थ इंडियाचा मॅप काढा. ठीक आहे. मॅपला घेऊन पण बऱ्याच विद्यार्थ्यांची एक समस्या असते, ती देखील सांगतो कशा पद्धतीने. या पद्धतीने तुमचं आन्सर बुकलेट आहे. ठीक आहे. आन्सर बुकलेट आहे. या भागामध्ये तुम्हाला स्क्वेअर करून इथं तुम्हाला मॅप काढायचा आहे. उत्तर भारताचाच मॅप दाखवा. त्याच्या खाली मेन्शन करा की आकृती तुम्ही कशाची काढलेली आहे, डायग्राम तुम्ही कशाची काढलेली आहे, मेन्शन करा. भारत पाकिस्तान नकाशा किंवा जम्मू काश्मीरचा नकाशा, पीओकेचा नकाशा, तो इथं मेन्शन दाखवलाय तुम्ही आणि इथं पीओकेचा नकाशा दाखवलाय. त्याच्यामध्ये भारत पाकिस्तान समस्येचा मुद्दा दाखवलाय. याच्याने तुमची ऑथेंटिसिटी वाढून जाते. या पद्धतीने डायग्राम पूर्ण पानभर काढायची नाही. ठीक आहे. तिथं पण थोडं लिमिटेड, थोडंसं कंट्रोल करायचं. नाही सरांनी सांगितलं डायग्राम काढायची, मग पान भरून डायग्रामच काढून आलो, तसं करायचं नाही. क्वेश्चन जे असतात यूपीएससीचा जर विचार केला तर 10 मार्कांसाठीच्या इथं क्वेश्चन प्रिंट केलेला असतो. हे पेज आणि हे पेज तिथं एम्प्टी सोडलेलं असतं. एवढीच जागा असते. इथं नेक्स्ट क्वेश्चन चालू होतो डायरेक्ट. मग तुम्ही हे अख्खं पेजेस जर डायग्रामसाठी घालवलं तर मग कंटेंट लिहिणार कुठं? 150 शब्द लिहिणार कुठं? त्यामुळे पानभर डायग्राम काढायची नाही. हे पान आहे तुमचं आणि या पानामध्ये या साईडला इथं स्क्वेअर करून तिथं डायग्राम काढायची आहे. ठीक आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि जो काही कंटेंट तुम्ही लिहिताय, मगाशी जसं सांगितलं की 1885 ते 1905 हा कालखंड, काँग्रेसचा सुरुवातीचा कालखंड, मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. याला केली अंडरलाईन. हायलाइट झालं पाहिजे इव्हॅल्युएटरला. एवढं चांगले तुम्ही कंटेंट लक्षात ठेवला, एवढे वर्ष कष्ट घेऊन लक्षात ठेवलेत, तर ते हायलाइट केले पाहिजेत. इव्हॅल्युएटरला दिसलं पाहिजे की नाही यांनी इयर लिहिलंय, त्याला अंडरलाईन केलंय. मवाळ कालखंड हा जो कीवर्ड आहे, तुम्ही लिहिलेला आहे, त्याला अंडरलाईन करा. हायलाइट होऊ द्या. इम्पॉर्टंट काही स्टॅटिस्टिक्स टाकलेत. भारत अमेरिका संबंधावरती प्रश्न विचारलाय. तुम्ही भारत अमेरिका व्यापार नमूद करताय गेल्या काही वर्षांमधला, त्या आकड्याला अंडरलाईन करा. हायलाइट होऊ द्या तुम्ही लिहिलेला कंटेंट. याच्याने तुमच्या उत्तराची ऑथेंटिसिटी वाढणार आहे. तुमचं उत्तर अधिक चांगलं बनत जाणार आहे. त्याच पद्धतीने बाकीच्या पण पेपर्समध्ये हीच गोष्ट करायची. इथिक्स सारख्या पेपरमध्ये तुम्ही काही व्हॅल्यूज लिहिल्यात, तुम्ही काही मूल्य नमूद केलेत, तुम्ही एखाद्या विचारवंताचा उल्लेख तिथं केलाय, तर त्याला अंडरलाईन करा. खूप जास्त अंडरलाईन नको. ठीक आहे. अंडरलाईन करायला सांगितलंय म्हणून सगळे अंडरलाईनच करत सुटलं असं नाही करायचं. 2-3 लाईनमध्ये एखादा महत्वाचा इम्पॉर्टंट कीवर्ड अंडरलाईन केलाय, अशा पद्धतीने गोष्ट केली तर ती गोष्ट, ठीक आहे, ती एक गोष्ट तिथं करायची आहे. या पद्धतीने आपल्याला आपल्या उत्तराची ऑथेंटिसिटी वाढवता येईल. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला आपल्या उत्तराची ऑथेंटिसिटी वाढवता येईल. तर एवढे सगळे कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये काम करतात, जे तुमचं उत्तर एक चांगलं उत्तर बनवण्यामध्ये तुम्हाला मदत करतील. आणखी एक बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक मुद्दा असतो की कोट्स, महत्वाच्या व्यक्तींनी केलेली विधानं, ती गरजेची असतात का? तर हो, गरजेचे असतात. ते तुम्हाला ऍडिशनल काही मार्क्स देण्यामध्ये ते मदत करू शकतात. पण सोशल मीडियावरून उचलून कोट्स टाकायच्या नाहीत. ठीक आहे. शेरोशायरी करायची नाही. शेरोशायरीचा इथं फायदा होत नाही. शेरोशायरीचा तुम्हाला फायदा कुठं होईल?
ज्या गोष्टीसाठी तुम्ही गेले कित्येक वर्ष झालं प्रयत्न करत असाल, कोणती गोष्ट मिळवण्यासाठी, कोणाला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर तिकडे शेरोशायरी करा. तिकडे निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. इथं शेरोशायरीचा फायदा होणार नाही. इथं शेरोशायरीचा फायदा होणार नाही. इथं कोट्स तुम्हाला लिहायचेत, सोशल मीडियावरच्या उचलायच्या नाहीत. ऑथेंटिक त्या व्यक्तीचा संदर्भ तुम्हाला मेन्शन करावा लागेल. कुणी काही विधान केलंय, त्याच्यासमोर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला मेन्शन करावं लागेल, की या व्यक्तीचं हे विधान आहे. तशा कोट्स लिहू शकता का? येस, लिहू शकता. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचा मुद्दा असतो, ठीक आहे. आता इथं ऑथेंटिसिटीमध्ये मी जी गोष्ट सांगत होतो, की ऑथेंटिसिटी तुम्हाला वाढवावी लागते. वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ऑथेंटिसिटी वाढवता येईल या पद्धतीने. पॉलिटीमध्ये पॉलिटीमध्ये इलेक्शन कमिशनवरती प्रश्न विचारलाय. इलेक्शन कमिशनवरती प्रश्न विचारलाय, तर इलेक्शन कमिशनशी संबंधित आर्टिकल तुम्हाला माहीतच पाहिजेत आणि तुम्ही ते लिहायला पाहिजेत, की भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 324 ते 329 च्या अंतर्गत तरतुदी नमूद केलेल्या आहेत आणि त्याला अंडरलाईन केलं. या प्रत्येक पेपरमध्ये ऑथेंटिसिटी तुमच्या उत्तराची वाढवण्यासाठी काही ना काही गोष्टी आहेत, काही ना काही फॅक्टर्स आहेत, ते तुम्हाला लिहावे लागतील. ते तुम्हाला लिहावे लागतील. तर आणि तरच हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स तुम्ही ठेवू शकता तुमच्या कॉम्पिटिटर सोबत आणि तुमच्या पोस्टमध्ये, तुमच्या रँकमध्ये फरक आणू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं, की सर आर्टिकल तर एवढे सगळे आहेत, लक्षात ठेवायची गरजच आहे का? इतिहासामध्ये एवढी सगळे वर्ष आहेत, लक्षात ठेवायची गरज आहे का? गरज तर ही एक्झाम देण्याची पण नाही, पण देतोच ना आपण. गरज तर ही एक्झाम देण्याची पण नाहीये, पण देतोय. त्यामुळं ती गोष्ट डोक्यातून काढून टाका, की हे करणं गरजेचं आहे का? हो, ते करणं गरजेचं आहे. असे काही विषय ज्याच्यामध्ये असे इम्पॉर्टंट काहीच गोष्टी असतात. सगळंच नसतं त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची गरज. मग ते इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवलेल्या त्याच्यामध्ये नमूद करावे लागतील. तर आणि तर तुमच्या उत्तराची ऑथेंटिसिटी, प्रमाणता वाढून जाईल. प्रमाणता वाढून जाईल आणि तरच तुम्हाला मग हा डिफरन्स मेंटेन करता येणार आहे, जो तुम्हाला रँक तुमची काय राहील, तुमची पोस्ट काय राहील हे ठरवण्यामध्ये मॅटर करणार आहे. हे ठरवण्यामध्ये तिथं मॅटर करणार आहे. ठीक आहे. आणखी काही गोष्टी आता आन्सर टिंगच्या बाबतीमध्ये आणखी काही गोष्टी, की तुमचा पेन बऱ्याच विद्यार्थ्यांचा घेऊन तो एक मुद्दा असतो, की पेन एक्झॅक्टली कोणता वापरायचा आहे. कारण तुम्हाला खूप तिथं स्पीडमध्ये लिहावी लागतात ही उत्तरं. 40-50 पानं लिहायची आहेत तुम्हाला. सोपी गोष्ट नाही. एका दिवशी 2-2 पेपर लिहायचे आहेत 3-3 तासाचे. 6 तास बसायचं आहे. 100 पेजेस एका दिवसामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. हे सगळे फॅक्टर तिथं काम करतात. तुम्ही स्टेबल असणं, तुम्ही टेम्परामेंट तिथं लूज न करणं, तुमचा पेन चांगला असणं. या सगळ्या गोष्टी तिथं मॅटर करणार आहेत. कारण एक मिनिट महत्वाचा आहे. एक मिनिट महत्वाचा आहे तिथं. तर मग पेन जो कोणता वापरणार असाल तो आत्तापासूनच वापरायला सुरुवात करा आणि तोच फायनल ठेवा. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, की पेन नेमका कोणता वापरायचा? पेन जास्त फेंट पण नको, की लिहिलंय एक्झॅक्टली इव्हॅल्युएटरला चष्मा लावून बघावं लागतंय, की काय लिहिलंय नेमकं. एवढा फेंट पण नको आणि एवढा डार्क पण नको, की लिहिलंय सगळं मागं उमटलंय, मागचं समजेनाच आहे काय लिहिलंय ते. असं पण नको. जास्त शाई सोडणारा पेन नको. 2 पेन जनरली मॅक्सिमम लोकांकडून वापरले जात असतात. ठीक आहे. 2 पेन मॅक्सिमम लोकांकडून वापरले जातात आता देखील. ठीक आहे. त्यातला पहिला आहे पायलट पेन. ठीक आहे. पहिला आहे पायलट आणि दुसरा आहे हौसर म्हणून एक कंपनी आहे तर त्याचा पेन. याचे बरेच पेन्स आहेत याचे. तर त्यातले 2-3 पेन घ्या आणि ते लिहून बघा, की तुमचं उत्तर कसं दिसतंय. तुमचं उत्तर तुमच्या मित्र-मैत्रिणीला दाखवा, की हे मी लिहिलेलं आहे, या पेनने लिहिलेलं हे कसं वाटतंय आणि दुसऱ्या पेनने हे मी लिहिलेलं यातलं कसं वाटतंय, कोणतं चांगलं वाटतंय. जास्त शाई त्याच्यामध्ये सोडायला नको. तर हे 2 पेन जास्तीत जास्त लोकांकडून वापरले जातात. हे दोन्ही पेन घ्या आणि ते वापरून बघा. जो चांगला वाटेल, जो सुटेल. जास्त जड पण नको, हेवी पण नको पेन. जास्त मोठ्या पॉइंटचा पण नको. हलका असला पाहिजे, लाईट वेट असायला पाहिजे, जेणेकरून फास्ट तुम्ही ते उत्तर लिहू शकाल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आधीच करून ठेवावा लागतो आणि ते आत्तापासूनच त्याची प्रिपरेशन सुरू करावी लागते. ठीक आहे? तर या गोष्टी लक्षात ठेवा. मग ह्या झाल्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या तुमचं उत्तर चांगलं बनवू शकतात. जे तुमचं उत्तर चांगलं बनवू शकतात. आणखी एक याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आहे हँडरायटिंगचा. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की हँडरायटिंग तुमचं हस्ताक्षर याच्यामध्ये मॅटर करतं का? तुमचं हँडरायटिंग याच्यामध्ये मॅटर करतं का? ठीक आहे. आता इथं माझं हँडरायटिंग आहे. ठीक-ठाक आहे. असं नाही की फारच सुंदर आहे. असं नाहीये आणि फारच खराब आहे असं पण नाहीये, की समजतच नाहीये काय लिहिलंय ते. हँडरायटिंग मॅटर करतं का? येस मॅटर करतं. असं हँडरायटिंग आहे. ठीक आहे. ती गोष्ट डोक्यातून काढून टाका, की कसंही लिहिलं तरी चालतं. तुम्ही लिहिलंय उत्तर ते समजायला तरी पाहिजे इव्हॅल्युएटरला की काय लिहिलंय.
असं व्हायला नको की त्याचे डोळेच जातील तुमचं हँडरायटिंग बघून. एवढं पण खराब हँडरायटिंग नको. समजायला पाहिजे. समजलं तुम्ही काय लिहिलंय तर मार्क येणार आहेत तुम्हाला. त्याशिवाय मार्क येणार नाहीत. असं पण नाही की खूपच सुंदर हस्ताक्षर पाहिजे. ती रिक्वायरमेंटच नाहीये. पण तुमचं हँडरायटिंग समजण्यासारखं पाहिजे. हे फार सुंदर नाही हस्ताक्षर, पण समजतंय काय लिहिलंय या पद्धतीने असायला पाहिजे. हँडरायटिंग मॅटर करतं का? येस, हँडरायटिंग मॅटर करतं. तुमचं हस्ताक्षर मॅटर करतं. खूप जास्त खराब असेल, तुम्ही काय लिहिलंय समजत नसेल आणि होती काय गोष्ट, आत्ताचं हँडरायटिंग, आता तुम्ही प्रॅक्टिस करत असतानाचं हँडरायटिंग आणि ॲक्चुअल एक्झाममध्ये लिहिल्यानंतरचं हँडरायटिंग याच्यामध्ये फरक पडतो. कारण तिथं स्ट्रेसमध्ये असतो आपण, तिथं प्रेशरमध्ये असतो. घाईमध्ये आपल्याला सगळा पेपर पूर्ण करायचा असतो. आणि त्यावेळी हस्ताक्षर आपलं बिघडून जातं. त्यामुळे आत्ताच्या हँडरायटिंगमध्ये आत्ताचं हँडरायटिंग ठीक-ठाक आहे आणि समजतंय कसं तरी खूप लक्ष देऊन वाचल्यावर समजतंय. असं असेल तर आत्ताच काम करायला सुरुवात करा. कारण हे बिघडणार आहे पुढे एक्झाममध्ये. एक्झाममध्ये ते आणखी जास्त बिघडणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती आत्ताच काम करायला सुरुवात करा. हँडरायटिंग मॅटर करतं. ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्यासाठी. ठीक आहे? तर ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हँडरायटिंगवरती तुम्हाला काम करावं लागेल. तर एवढ्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला एक चांगलं ॲन्सर, एक तुमचं चांगलं उत्तर बनवण्यामध्ये निश्चितपणे मदत करणार आहेत. मग पुढच्या पार्टकडे आपण वळूया. पुढच्या पार्टकडे आपण वळूया, की एक्झॅक्टली इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन याच्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित असतं आणि कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करणं अपेक्षित असतं. हा भाग तुम्हाला मगाशीच सांगितलं, की हे जे उत्तरलेखन आहे, हे जे हँडरायटिंग, ही जी आन्सर रायटिंगची गोष्ट आहे, ही एक कला आहे. ठीक आहे. ती एक कला आहे, ती एक स्किल आहे, ते एक आर्ट आहे. आणि ते स्किल मिळवलं जाऊ शकतं का? तर येस, ते मिळवलं जाऊ शकतं एका ठराविक कालावधीमध्ये. एका ठराविक कालावधीमध्ये तुम्ही इच्छाशक्ती ठेवली, मोटिव्हेशन ठेवावं लागणार आहे तुम्हाला. दररोज प्रॅक्टिस करावी लागणार आहे. इच्छाशक्ती ठेवली, तुम्ही एफर्ट्स घेतले रोज आणि रेग्युलर प्रॅक्टिस ठेवली. सोबत मार्गदर्शन तुमच्याकडे आहे. तुम्ही आन्सर रायटिंग करताय. ते इव्हॅल्युएट होतंय लगेच आणि तुम्हाला लक्षात येते की काय चुकलेलं आहे, काय इम्प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्या, तर निश्चितपणे तुम्हाला ही आर्ट तिथं अॅक्वायर होणार आहे, ती मिळणार आहे. ती कला तुम्हाला मिळणार आहे निश्चितपणे. ठीक आहे. तर ती गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, की जमेल का आन्सर रायटिंग? निश्चितपणे जमेल, परंतु या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ठीक आहे. तुम्ही जर उत्तर लिहिणार आहात, ते प्रभावी असायला पाहिजे. मग प्रभावी, इफेक्टिव्ह आन्सर, गुड आन्सर कसं असू शकतं तेच आता आपण चर्चा केली, की तुमचं उत्तर प्रभावी असायला पाहिजे. इम्पॅक्ट पाडणार असायला पाहिजे. मगाशी जसं सांगितलं, की त्या इव्हॅल्युएटरला वाटायला पाहिजे, की बस याच कॅन्डिडेटचा आपल्याला शोध होता. असे मोकळ्या हाताने मार्क येतील तुम्हाला. असे मोकळ्या हाताने तुम्हाला मार्क्स येतील. ठीक आहे. प्रभावी उत्तर लिहिण्यासाठी काही मूलभूत युक्त्या माहीत असणं आवश्यक आहे, ज्या आत्ता आपण डिस्कस केल्या. ज्या आत्ता आपण डिस्कस केल्या आणि याच्यामध्ये ॲडिशनल आणखी काही गोष्टी आपल्याला जमायला पाहिजेत. तर त्या कोणत्या? इंट्रो कशी लिहायची, मेन बॉडी कशी लिहायची आणि कन्क्लुजन कसं लिहायचं. ठीक आहे. प्रश्न ज्यावेळी समोर आलाय तुमच्या, त्यावेळी तुम्हाला तो प्रश्न पूर्णपणे आणि योग्यरित्या समजून घ्यावा लागेल. प्रश्न व्यवस्थित समजला, तरच उत्तर चांगलं लिहिता येईल. प्रश्न व्यवस्थित समजला तर आणि तरच उत्तर व्यवस्थित आणि चांगलं लिहिता येईल. प्रश्नच नाही समजला, खाली कॉन्टेक्स्टच बिघडला, पूर्ण संदर्भच बिघडला, मार्क्सच येणार नाहीत. मार्क्स येणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यात अगोदर प्रश्न नीट वाचणं, नीट तो समजून घेणं, क्वेश्चनची डिमांड समजून घेणं, या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा व्यवस्थित कराव्या लागतील. त्याच्यानंतर आता यू-पी-एस-सीचा जर पॅटर्न आपण बघितला, तर यू-पी-एस-सी काय करते, क्वेश्चन विचारताना डायरेक्टिव्ह वर्ड त्याला जोडते. डायरेक्टिव्ह कीवर्ड म्हणलं जातं. कीवर्ड नाही, डायरेक्टिव्ह शब्द त्याच्यासाठी योग्य आहे. डायरेक्टिव्ह म्हणजे काय? डिस्कस, ॲनालाइज, एक्झामाइन, क्रिटिकली ॲनालाइज, क्रिटिकली एक्झामाइन, इव्हॅल्युएट, क्रिटिकली इव्हॅल्युएट या पद्धतीने एक्सप्लेन, या पद्धतीने काही डायरेक्टिव्ह यूज केले जात असतात प्रश्नामध्ये. डिस्कस द रोल ऑफ मॉडरेट्स इन इंडियन नॅशनल फ्रीडम स्ट्रगल. मवाळांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवरती चर्चा करा. मग डिस्कस म्हणल्यानंतर एक्झॅक्टली काय यायला पाहिजे उत्तरामध्ये? इव्हॅल्युएट म्हणल्यानंतर काय यायला पाहिजे? एक्झामाइन म्हणल्यानंतर काय यायला पाहिजे? क्रिटिकली एक्झामाइन म्हणल्यानंतर काय यायला पाहिजे? प्रत्येक डायरेक्टिव्ह चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये गोष्टी खाली उत्तरामध्ये काय बदलायला पाहिजेत हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. याच्यावरती आपण सेपरेट सीरीज घेणार आहोत. या सगळ्या डायरेक्टिव्हज वरती आपण सेपरेट सीरीज घेणार आहोत. कंपॅरिझन करून तुम्हाला दाखवणार आहे, की डिस्कसमध्ये काय लिहिणं अपेक्षित असतं, अॅनालाइजमध्ये काय, एक्झामाइनमध्ये काय, ते कंपेअर करून दाखवणार आहे. कंपॅरिझन केलं की आपल्याला लक्षात राहतं, की याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला कंटेंट टाकायचं आहे. ईच अँड एव्हरी डायरेक्टिव्ह एक्सप्लेन केला जाईल. प्रत्येक डायरेक्टिव्ह एक्सप्लेन केला जाईल. ठीक आहे. तर हे डायरेक्टिव्हज आपल्याला व्यवस्थित समजणं आणि ते आल्यानंतर काय त्याच्यामध्ये लिहायचं हे माहीत असणं गरजेचं असतं.
कारण त्या डायरेक्टिव्ह वरती क्वेश्चन चेंज होतो, क्वेश्चनचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो, क्वेश्चनचा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये चेंज होतो. ठीक आहे, तर या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. ज्यावेळी तुम्ही प्रश्न वाचाल, ज्यावेळी प्रश्न समोर आलाय त्यावेळी वाचाल, त्या क्षणी काय करायचं की आपल्या मनामध्ये उत्तराची रचना, एक स्ट्रक्चर, एक सिनॉप्सिस तयार करण्याचा प्रयत्न करायचा. मगाशी जे सांगितलं की 1 ते 1.5 मिनिट आहे तुमच्याकडे सुरुवातीचा, 1.5 मिनिट आहे. 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे. त्यातला इम्पॉर्टंट पार्ट असतो त्याला अंडरलाईन करा, हायलाइट करा. क्वेश्चन पेपर आपल्याकडेच येणार असतो, आपल्यासाठीच असतो तो. क्वेश्चनची डिमांड समजून घ्या आणि मग उत्तर लिहिण्याचा खाली प्रयत्न करायचा. आणि उत्तर लिहिण्याच्या अगोदर मग एक स्ट्रक्चर उत्तराचं, की काय मी लिहिणार आहे उत्तरामध्ये, ते मनामध्ये तयार करायचं आहे. आणि मग लगेच पटपट सगळे जे मुद्दे आपल्याला सुचतात ते सगळे आपण तिथं लिहायचे आहे. ठीक आहे, इथून पुढे पाठ चालू होते की व्हॉट टू डू, एक्झॅक्टली काय करायचं आहे. त्याच्यामध्ये मग पहिली पायरी असते, पहिली स्टेज आहे ती आहे आपल्या परिचयाची, किंवा त्यालाच आपण म्हणतो प्रस्तावना, किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इंट्रो. ठीक आहे, ही इंट्रो एक्झॅक्टली कशी करायची असते, इंट्रोडक्शन मध्ये एक्झॅक्टली काय लिहायचं असतं, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे आपल्यासाठी. हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. ठीक आहे, प्रस्तावना. आपण काय करतो प्रस्तावनामध्ये, की प्रश्न लिहिलाय मॉडरेट्स बद्दल, तर की हा मॉडरेट म्हणजे मवाळ म्हणजे काँग्रेसचा एक गट होता आणि झालं, प्रस्तावना संपली. एवढाच मुद्दा लिहिला आणि संपलं, असं होत नाही. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, उत्तरामध्ये आपण जे काही लिहिणार आहोत, उत्तरामध्ये जे काही आपण लिहिणार आहोत, मावळांच्या भूमिकेची चर्चा करा, म्हणजे मावळांचं योगदान आपण टाकणार आहोत. मावळांची भूमिकेची चर्चा करायची म्हणजे मावळांचं योगदान आपण टाकणार आहोत, आणि मावळांच्या काही कमतरता उणिवा होत्या त्या पण टाकणार आहोत उत्तराच्या मुख्य भागामध्ये. तर त्याचीच एक मध्यवर्ती थीम, त्याचीच एक सेंट्रल थीम आपल्याला लिहावी लागेल इंट्रोमध्ये. त्याचंच वर्णन शॉर्ट मध्ये आपल्याला करायचंय इंट्रोडक्शन मध्ये. मागाशी जसं सांगितलं, काँग्रेसचा सुरुवातीचा कालखंड ब्रॅकेटमध्ये 1885 ते 1905 अंडरलाईन, हा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. मवाळ कालखंडाला अंडरलाईन, मवाळांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. मग ते कायदेशीर पातळीवरती असेल, ते प्रशासकीय पातळीवरती असेल, ते जनतेच्या पातळीवरती असेल, तरी त्यासोबत त्यांच्या काही उणिवा देखील होत्या. दॅट्स इट, इंट्रोडक्शन संपली. जे तुम्ही मेन बॉडीमध्ये लिहिणार आहात त्याची एक शॉर्ट मध्ये आयडिया द्यायची आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये. आणि मग मेन बॉडीमध्ये मावळांचं योगदान हे टायटल दिलं आणि खाली गोष्टी लिहायला सुरुवात केली. मेन बॉडीत काय लिहायचं, कसं लिहायचं ते आपण डिस्कस करू. जो कोणता मुद्दा असेल, जो कुठला मुद्दा असेल त्याची एक थीम, एक त्याचा शॉर्ट इंट्रोडक्शन इंट्रोमध्ये टाकायचे. इंट्रोडक्शन म्हणलेच त्याच्यासाठी. तुम्ही खाली जे उत्तर पूर्ण लिहिणार आहात त्याचीच थोडक्यात ओळख तुम्हाला करून द्यायची आहे प्रस्तावनेमध्ये, परिचयामध्ये. भारत पाकिस्तानला घेऊन प्रश्न विचारलाय. भारत पाकिस्तानला घेऊन प्रश्न विचारलाय. दहशतवादाची एक सेंट्रल थीम आहे त्याच्यामध्ये, की पाकिस्तानच्या बाजूने राज्य पुरस्कृत दहशतवादी कारवाया आजही थांबताना दिसत नाहीत. या अनुषंगाने भारत पाकिस्तान संबंधांवरती चर्चा करा. हा प्रश्न विचारला तुम्हाला आयआर मध्ये. तर मग तुम्ही काय लिहू शकता इंट्रोडक्शन मध्ये, भारत पाकिस्तान यांचे ऐतिहासिक संबंध राहिलेले आहेत, ऐतिहासिक हिस्टॉरिकल आपले रिलेशन्स राहिलेले आहेत, वांशिक संबंध राहिलेले आहेत, रेशियल पण कनेक्शन राहिलेलं आहे, आजही आहे. ते दोन वर्ड्स इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये टाकले. परंतु भारत पाकिस्तान फाळणी झाल्यापासून ते आजपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मूळ समस्या कोणती राहिलेली आहे, तर ती राहिलेली आहे दहशतवादाची. झाली तुमची इंट्रोडक्शन. एवढीच इंट्रोडक्शन लिहायची. पुढे जे तुम्ही लिहिणार आहात, दहशतवाद ही कशी समस्या आहे, दोन देशांवरच्या संबंधावरती परिणाम टाकणारी, त्याच्याबद्दलची थोडक्यात इंट्रोडक्शन तुम्ही टाकताय वरती, त्याची ओळख करून देताय इंट्रोडक्शन मध्ये. या पद्धतीने इंट्रो आपली तिथे लिहिणं अपेक्षित आहे. डायग्राम इंट्रोमध्ये काढायची नाही, डायग्राम मेन बॉडीमध्ये काढायची. डायग्राम मेन बॉडीमध्ये काढायची. ठीक आहे, बाकी काही पेपर जीएस पेपर 3 इकॉनॉमी सारखा पेपर आहे. अनएम्प्लॉयमेंटला घेऊन, बेरोजगारीला घेऊन काही प्रश्न विचारलाय, तर तुम्ही सुरुवात बेरोजगारीशी संबंधित काही अहवाल आला असेल केंद्र सरकारच्या, त्याच्याने सुरुवात करा. काही प्रॉब्लेम नाही. एखाद्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आलाय भारतातल्या अनएम्प्लॉयमेंटला घेऊन, त्याच्याने सुरुवात करा, की या अहवालानुसार भारतातली बेरोजगारी एवढी आढळून आलेली आहे, याच्याने सुरुवात करा. काही प्रॉब्लेम नाही. या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इंट्रो करता येईल. हिस्ट्रीमध्ये त्याचा रेफरन्स, त्याचा कॉन्टेक्स्ट मेन्शन केला. आयआर मध्ये दोन देशांच्या संबंधाची ऐतिहासिक पार्श्वभूमी नमूद केली. इकॉनॉमी सारख्या पेपरमध्ये रिपोर्ट मेन्शन केला. एन्व्हायरमेंट सारख्या गोष्टीमध्ये तिथं पण रिपोर्ट्स कामाला येतात, तिथं ते मेन्शन केले. पॉलिटीच्या बाबतीमध्ये एखादी इम्पॉर्टंट केस मेन्शन केली, एखादं इम्पॉर्टंट जजमेंट मेन्शन केलं, आर्टिकल मेन्शन केलं, संविधानातला भाग मेन्शन केला, घटना दुरुस्ती मेन्शन केली. एवढे सगळे पर्याय आहेत तुमच्याकडे इंट्रोडक्शन करण्याचे. तर त्याच्याने इंट्रोडक्शन करायचे, त्याच्याने प्रस्तावना लिहायची आहे. जो भाग तुम्ही खाली नमूद करणार आहात. मगाशी निवडणूक आयोगाचं एक एक्झाम्पल सांगितलं. निवडणूक आयोगाची
भारतातल्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या अनुषंगाने जी भूमिका आहे त्याच्यावरती चर्चा करा असा प्रश्न विचारला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 ते 329 अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. याच कलमांच्या अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगावरती भारतातल्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडण्याची, त्याच्यामध्ये पारदर्शक ठेवण्याची जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे. संपले इंट्रोडक्शन. या पद्धतीने इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. तुम्ही ऑथेंटिसिटी वाढवताय आर्टिकल टाकून. तुम्ही मुख्य भागामध्ये ज्या गोष्टी लिहिणार आहात त्याची शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन करून देताय तुमच्या प्रस्तावनेमध्ये, परिचयामध्ये. या पद्धतीने वेगवेगळ्या पेपरमध्ये त्याच्याशी संबंधित गोष्टी तुम्हाला नमूद कराव्या लागतील. सोसायटी सारखा, भारतीय समाज सारखा, इंडियन सोसायटी सारखा जर टॉपिक असेल त्याच्यामध्ये महिलांशी संबंधित काही समस्या नमूद केल्यात, महिलांशी संबंधित एखादा विशेष काही कायदा केलाय, त्याच समस्येला घेऊन एखाद्या राज्याने काही नवीन पाऊल उचललंय, नवीन काही उपक्रम सुरू केलाय, मेन्शन करा इंट्रोडक्शन मध्ये आणि मग ती समस्या तिथं मेन्शन करा. तर ती सेंट्रल थीम तुम्हाला टाकता आली पाहिजे, जी तुम्ही उत्तरामध्ये लिहिणार आहात ती प्रस्तावनेमध्ये तुमच्या परिचयामध्ये तुम्हाला टाकता आले पाहिजे. ठीक आहे, त्या पद्धतीने इंट्रोडक्शन करायचे आहे. जनरली 150 वर्ड्सचा क्वेश्चन असू द्या किंवा 250 वर्ड्सचा क्वेश्चन असू द्या, 25 ते 30 शब्दांमध्ये इंट्रोडक्शन करायचे आहे. कन्क्लुजन पण सेम. कन्क्लुजन पण सेम. आता याला घेऊन आणखी एक मुद्दा इम्पॉर्टंट लक्षात घ्या. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं की म्हणजे प्रत्येकाचाच ऑलमोस्ट जर आपण विचार केला तर अक्षरामध्ये फरक आहे. अक्षरामध्ये म्हणजे सुंदर खराब तसं म्हणत नाही. अक्षर किती मोठं आहे किती छोटं आहे त्याच्यामध्ये फरक आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा. मग विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की अक्षर मोठं आहे माझं, छोटं आहे, तर त्या पद्धतीने एका लाईन मध्ये किती शब्द आले पाहिजेत, तर 5 ते 6. 5 ते 6. ठीक आहे, किमान 5, 1 2 3 4 5 शब्द एका लाईन मध्ये किंवा 6. त्याच्यापेक्षा जास्त नको, त्याच्यापेक्षा कमी नको. 6 पेक्षा जास्तच तुम्ही शब्द लिहित असाल तर तुमचं अक्षर खूप छोटं आहे. इव्हॅल्युएटरला मागाशी सांगितलं की डोळे नाही गेले पाहिजे त्याचे खराब तुमचं अक्षर बघून आणि एवढं छोटं अक्षर बघून. चष्मा लावायची वेळ नाही आली पाहिजे इव्हॅल्युएटर वरती. एवढं पण लहान अक्षर नको आणि एवढं पण मोठं नको की त्याने असा पेपर वाचला पाहिजे. एवढं पण मोठं नको की 3 आणि 4च शब्द लिहिले तुम्ही. फक्त 5 ते 6 शब्द. याच्याने आणखी एक फायदा तुम्हाला काय होतो ती पण गोष्ट सांगतो. ठीक आहे, अराउंड तुम्ही 5 ते 6 शब्द लिहिताय. ठीक आहे, एका लाईन मध्ये 5 ते 6 शब्द लिहिता. एखादा शब्द मोठा असतो त्यावेळी 5च बसतात, एखादा शब्द छोटा असतो तर त्यावेळी 6 शब्द त्याच्यामध्ये बसतात. या पद्धतीने तुम्ही लिहिल्या 5 लाईन्स. या पद्धतीने तुम्ही लिहिल्या 5 लाईन्स इंट्रोडक्शनच्या. झाले तुमचे 25 ते 30 शब्द. तुम्हाला शब्द मोजण्याची पण गरज पडत नाही, शब्द मोजायची पण गरज पडत नाही, कारण 150 वर्ड्स मोजत नाही ना बसू शकत आपण. 150 शब्द झाले का नाही माझे मोजत नाही बसू शकत. 150च्या 150 त्याला मॅचिंग असायला पाहिजेत का? नाही. 145 चालतील, 150 चालतील, 155 चालतील, 145 ते 155च्या रेंजमध्ये चालतील. 250ला 240 ते 260च्या रेंजमध्ये चालतील. मोजत नाही बसू शकत आपण तिथे शब्द किती झाले, आणि तेवढेच असायला पाहिजे का त्याच्या जवळपास चालतात, पण त्याच्यापेक्षा जास्त कमी जास्त नको. जी रेंज सांगितली तेवढेच पाहिजेत. मग याच्याने काय होतं तुम्हाला त्याची पण आयडिया येते की तुम्ही एका लाईन मध्ये 5 ते 6 शब्द लिहिलायत की 5 लाईन लिहिले की थांबायचं आपल्याला. इंट्रोडक्शन 5 लाईन मध्ये लिहूनच आपल्याला थांबायचे. झाले 25 ते 30 शब्द. इंट्रोडक्शन 25 ते 30 शब्दांमध्ये लिहायची आहे. 25 to 30 वर्ड्स ओनली. कन्क्लुजनच्या बाबतीत पण सेम. कन्क्लुजनच्या बाबतीत पण सेम 25 to 30 वर्ड्स मध्ये आपल्याला या दोन गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, हे झाले दोन्ही मिळून 50 ते 60 शब्द. राहिलेले मग 80 ते 90 शब्द तुम्हाला बसवायचे आहेत मेन बॉडीमध्ये. मेन बॉडीमध्ये मुख्य भागामध्ये 80 ते 90 शब्दांमध्ये. 150चा प्रश्न असेल तर 150 शब्दांचा 80 ते 90 आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत मेन बॉडीमध्ये. ठीक आहे, त्या पद्धतीने गोष्टी इथं करायच्या आहेत. तर तो मुद्दा इथे लिहिलाय की एकूण जी शब्द मर्यादा आहे, एकूण जी शब्द मर्यादा आहे त्याच्यापेक्षा 20% पेक्षा जास्त मोठी इंट्रो नको. कॅल्क्युलेशन करा. 150 शब्द आहेत, त्याचे 20% म्हणजे 15 दुने 30 शब्द. त्याच्यापेक्षा जास्त मोठी इंट्रो नको. ठीक आहे, तर त्या पद्धतीने इंट्रोडक्शन करायला पाहिजे. आय होप की इंट्रोडक्शनचा पार्ट तुमचा क्लिअर झाला असेल. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या की इंट्रो मध्ये काय लिहिणं अपेक्षित असतं, कशा पद्धतीने इंट्रोडक्शन तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड स्टेज असते आपली मेन बॉडीची. सेकंड स्टेज आहे आपली मेन बॉडीची, मुख्य भाग उत्तराचा. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला घेऊन की मुख्य भाग ज्यावेळी तुम्ही लिहायला सुरू करता त्यावेळी तो पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहायचा आहे. तो पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहायचा आहे, पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहायचा नाही. जसं आपण निबंध लिहितो, एकदा लिहायला लागलो की पॅराग्राफ लिहिला मोठा थांबलो, दुसरा पॅराग्राफ लिहिला थांबलो. पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये जीएस ची उत्तरं लिहायची नाही, तर पॉइंट फॉर्मॅट मध्येच लिहायची आहेत. मग तुम्ही असे डॉट्स द्या तिथं
किंवा नंबरिंग करा, 1, 2, 3, 4 असे मुद्दे लिहा, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मेन बॉडी पॉइंट फॉर्मॅटमध्येच असायला पाहिजे, पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये नाही. त्याच्या अगोदर काय करायचंय, मागाशीच 2 एक्झाम्पल आपण बघितले, मॉडर्न हिस्ट्री, IR क्वेश्चन, मावळांच्या भूमिकेची चर्चा करा. तर इथं ज्यावेळी मेन बॉडी सुरू होईल, तर त्यावेळी इथं तुम्ही या पद्धतीने हेडिंग देणं गरजेचं आहे. मवाळांचे योगदान, जास्त मोठे पण नको, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मावळांचे योगदान, एवढे मोठी पण हेडलाईन नको, मावळांचे योगदान तेवढं लिहिलं तरी चालेल. मावळांचे योगदान ठीक आहे, त्याला मग या पद्धतीने बॉक्स करा. या पद्धतीने बॉक्स करा आणि 1, 2, 3, 4 पॉइंट लिहायला सुरुवात करा. जे मेन हेडिंग आहे तुमचं मेन बॉडी मधलं ते असं असायला पाहिजे. ठीक आहे. आता मावळांचं योगदान वेगळ्या क्षेत्रामध्ये होतं. मावळांचं योगदान वेगळ्या क्षेत्रांमध्ये होतं. त्यातला पहिला मुद्दा तुम्हाला लिहायचा आहे की प्रशासकीय सुधारणा, म्हणजे ब्रिटिशांचं जे प्रशासन होतं त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मावळांनी भूमिका बजावली. तर त्यातला पहिला मुद्दा तुम्हाला लिहायचा आहे प्रशासकीय सुधारणा. हा सब हेडिंग झालं आपलं. हे मेन हेडिंग झालं, मावळांचं योगदान लिहिताय तुम्ही, हे सब हेडिंग झालं. याला या पद्धतीने अंडरलाईन करायचे आणि हा मुद्दा इथं 1 ते 2 लाईन मध्ये एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे, तो मुद्दा तिथं 1 ते 2 लाईन मध्ये एक्सप्लेन करायचा आहे. या पद्धतीने एक एक पॉइंट करून लिहायचे आहेत. प्रशासकीय सुधारणा इथं लिहिले तुम्ही सब हेडिंग देऊन आणि त्याच्यामध्ये खाली पॉइंट मेन्शन केला की ब्रिटिशांची भारतीयांप्रती जबाबदारी वाढवण्याच्या दृष्टीने, म्हणजे भारतीयांचं प्रतिनिधित्व ब्रिटिश शासनातलं वाढवण्याच्या दृष्टीने मावळांनी महत्वाची भूमिका बजावली. तो मुद्दा याच्या एक्सप्लेनेशन मध्ये लिहिला. भारतीयांना ब्रिटिश प्रशासनामध्ये स्थान मिळवून देण्यामध्ये मावळ यशस्वी झाले, हे एक्सप्लेनेशन इथं लिहिलं. इथं तो मुद्दा लिहिलाय, इथं आहे असं रिपीट करायचं नाही खाली. हे प्रशासकीय सुधारणा शब्द खाली आले नाही पाहिजेत, याच्यासाठी प्रयत्न करायचा. काय सांगितलं मी, प्रशासकीय सुधारणा हे तिथं हेडिंग दिलंय आणि खाली तुम्ही लिहिताय की भारतीयांचं प्रतिनिधित्व ब्रिटिश शासनामधलं वाढवण्यामध्ये मावळांनी महत्वाची भूमिका बजावली. त्याचंच एक्सप्लेनेशन लिहिताय, वेगळ्या शब्दात लिहिताय, शब्दसंग्रह तुमचा दाखवताय तुम्ही, तुमचं स्किलच दाखवायचंय तिथं. त्याचेच मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला त्याचेच मार्क्स मिळणार आहेत. या पद्धतीने तुम्हाला ते पॉइंट्स लिहायचे आहेत. दुसरा पॉइंट लिहिला कायदेशीर सुधारणा. दुसरा पॉइंट लिहिला कायदेशीर सुधारणा. बरेच नवीन कायदे आणण्यास दबाव टाकला गेला मावळांच्या बाजूने. मग ते इथं मेन्शन केले, एखाद्या कायद्याचं एक्झाम्पल टाकलं. 1909 चा कायदा, 1919 चा कायदा, ज्याने भारतीयांचं प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. एक्झाम्पल टाकलं, ऑथेंटिसिटी वाढवली तुमच्या उत्तराची ऑथेंटिसिटी वाढवली. व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये, व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये भारतीयांची संख्या वाढवली. ते टाकलं. प्रशासकीय सुधारणांमध्ये, कायदेशीर सुधारणांमध्ये कायदेशीर हक्क भारतीयांना प्रदान करण्यात आले, मतदानासारखे. निवडणुकीमध्ये भारतीयांना स्थान देण्यात आलं. या कायदेशीर सुधारणा केल्या, त्याचं एक्झाम्पल टाकले. ऑथेंटिसिटी वाढली तुमच्या उत्तराची. मेन बॉडी या पद्धतीने पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहायचे आहे. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, फोटो काढून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. इंट्रोडक्शन, पॅराग्राफ. इंट्रोडक्शन एकच पॅराग्राफ लिहायचा आहे, 5 ओळींचा, 5 ते 6 शब्द एका ओळीमध्ये. मेन बॉडी सुरू झाल्यानंतर मेन हेडिंग, त्याला या पद्धतीने बॉक्स केला. सब हेडिंग एक पॉइंट लिहिले, त्याला अंडरलाईन केली आणि त्याचं एक्सप्लेनेशन 1-2 लाईन मध्ये लिहायला सुरुवात केलं. जर तुम्हाला डायग्राम काढायची असेल तर ती डायग्राम काढायची या पार्ट मध्ये. इथं थोडासा पार्ट जो आहे तो नाही लिहिला तरी चालतील. ज्यावेळी तुम्ही डायग्राम काढणार असाल त्यावेळी इथला पार्ट प्रशासकीय सुधारणांचा असा थोडासा इकडं खाली बाजूला लिहिला तरी चालतो. डायग्रामला एवढी जागा सोडायची आणि परत कंटिन्युएशन मध्ये असं लिहिलं तरी चालतं. या पद्धतीने डायग्रामची पोझिशन इथं ठेवायची आहे, इथंच ठेवायची आहे. या भागात काढा अशी चालेल, पण मेन बॉडी मध्येच, कन्क्लुजन मध्ये नाही, इंट्रोडक्शन मध्ये नाही. याच पद्धतीने पोझिशन आयदर इकडं किंवा इकडं ठेवायची आहे. स्क्वेअर काढला, डायग्राम कशाची काढलेली आहे ते खाली मेन्शन केलं आकृती म्हणून, की तुम्ही याची आकृती काढलेली आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपली मेन बॉडी असायला पाहिजे. एकच मुद्दा नमूद करायचा. ठीक आहे, प्रत्येक पॉइंट जो आहे आपला त्याच्यामध्ये एकच मुद्दा आपल्याला नमूद करायचा आहे. आणि याच्यामध्ये प्रायोरिटायझेशन नावाची एक गोष्ट काम करत असते. ठीक आहे, ज्यावेळी मेन बॉडी मध्ये तुम्ही मुद्दे लिहिता, प्रायोरिटायझेशन, प्राधान्यक्रम काय असायला पाहिजे. जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट कोणती झाली असेल त्या प्रश्नाला अनुसरून, तर ती प्रायोरिटीने वरती लिहायची आहे. किंवा आपल्याला जो व्यवस्थित मुद्दे जे आपल्याला आठवलेले आहेत, सगळे मुद्दे, असं होणार आहे. खूप नॅचरल गोष्ट आहे ती, की सगळेच मुद्दे नाही आठवणार तिथं.
जे तुम्ही वाचून गेलाय ते सगळेच मुद्दे तिथं आठवणार नाहीत असं होणार आहे. नॅचरल गोष्ट आहे ती. काही मुद्दे पूर्णतः आठवतील, की सगळं आठवतंय त्याच्यातला कंटेंट, पण काही मुद्द्यांचा अर्धा-अर्धाच भाग मला आठवतोय. तर मी काय करायला पाहिजे? जे मला पूर्ण मुद्दे आठवलेले आहेत अगोदर सगळे, ते मी लिहिणार अगोदर आणि मग जे अर्धे-अर्धे मुद्दे आहेत ते खाली टाकणार. का? इम्प्रेशन. पहिल्या गोष्टी पहिले हे चांगलं-चांगलं वाचून इम्प्रेशन पडेल. मग इथं मार्क येत जातील. एक-एक मार्क येत जाईल. इंट्रोडक्शनला 1-2 मार्क आले. मेन बॉडीमध्ये 1-2 मार्क आले. मग शेवटी तिथं त्यांना वाचलं, की अर्धवट मुद्दे लिहिलेले आहेत. बट ठीक आहे. बाकीचे मुद्दे लिहिलेले आहेत आणि कन्क्लुजन पण लिहिलंय तुम्ही, तर त्याला मार्क्स देऊन टाकले. अशा पद्धतीने प्रायोरिटायझेशन, प्राधान्यक्रम पण तिथं ठेवायचा आहे. प्राधान्यक्रम देखील तिथं ठेवायचा आहे. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते वरती प्रायोरिटीने या पद्धतीने लिहायचे आहेत. आणि मग कमी प्रायोरिटीचे, कमी प्राधान्याचे मुद्दे बघ नंतर खाली शेवटी लिहायचे आहेत. ओके. या पद्धतीने मेन बॉडी आपली लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आय होप की मेन बॉडी मग तुम्हाला लक्षात आली असेल की कशी करायची आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी जे सांगितलं होतं की संतुलन, समतोल साधायचा आहे तुम्हाला. तुम्हाला संतुलन साधायचं आहे तर त्याशी संबंधित मुद्दे इथं नमूद केले. जेव्हा आपल्याला एखादी समस्या नमूद केली प्रश्नामध्ये किंवा त्याशी संबंधित काही कंटेंट लिहायचं आपल्याला उत्तरामध्ये तर सकारात्मक ठीक आहे त्या समस्येच्या सकारात्मक पैलू आणि नकारात्मक पैलू हे दोन्ही पैलू जर आपल्याला चर्चा करण्याला सांगितले असतील तर दोन्हीमध्ये मग मगाशी सांगितलं तसं की डिव्हिजन प्रॉपर करायचं आहे. 5 मुद्दे आठवत असतील चांगली गोष्ट आहे. 5-4 झालं तरी चालेल, 5-3 झालं तरी चालेल, 5-1 नको. 5-1 नको. एवढा फरक नको. एवढं एका बाजूला झुकलेलं उत्तर नको. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं करू शकता? तुम्हाला दोन्ही बाजू जर तिथं डिस्कस करायला सांगितले असतील, चर्चा करायला सांगितलं असेल, तर तुम्ही काय करू शकता? पहिल्यांदा मगाशी इथं जसं दाखवलं, की इथं हेडिंग दिलं, सकारात्मक बाजू किंवा त्याच्या बाजूने युक्तिवाद आणि ते सगळे लिहिले. ते सगळे लिहिले. ठीक आहे. मेन बॉडी आणखी एका वेगळ्या पेजवरती तिथं नमूद करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. जास्त कन्फ्युजन तुमचं व्हायला नको. मेन बॉडी फक्त. ठीक आहे. मेन बॉडी. 2 पैलू तुम्हाला लिहायला सांगितलेत सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक पॉझिटिव्ह. पहिल्यांदा ते मेन हेडिंग दिलं सकारात्मक किंवा त्याच्या बाजूने युक्तिवाद. जो मुद्दा आहे त्याच्या बाजूने युक्तिवाद काय आहे तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे. याला बॉक्स केला आणि 1, 2, 3, 4 मुद्दे लिहिले त्याच्याशी संबंधित असलेले. हे लिहिलं. त्याच्यानंतर तुम्हाला नकारात्मक बाजू लिहायची आहे. त्या समस्येची दुसरी बाजू पण लिहायची आहे नकारात्मक किंवा विरोधात युक्तिवाद. किंवा तुम्हाला विरोधात युक्तिवाद लिहायचा आहे तर त्याचा दुसरा पार्ट केला. त्याचा दुसरा पार्ट केला आणि त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 मुद्दे त्याच्यामध्ये लिहिले. अशा पद्धतीने डिव्हिजन करा उत्तराचं. जनरली मॅक्सिमम लोक याच पद्धतीचं डिव्हिजन करतात. काही लोक काय करतात, एक सकारात्मक मुद्दा, एक पॉझिटिव्ह पॉइंट लिहिला, लगेच त्याला घेऊन दुसरा त्याच्याशी संबंधित असलेला निगेटिव्ह पॉइंट लिहिला. ठीक आहे. दुसरा पॉइंट पॉझिटिव्ह लिहिला, त्याच्याशी संबंधित निगेटिव्ह पॉइंट लिहिला. असं करतात काही लोक, परंतु मॅक्सिमम लोक जे आहेत ते ही गोष्ट करतात आणि आपण असंच ठेवायचं आहे. उत्तराला मेन बॉडीला मुख्य भागाला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू. ठीक आहे. या पद्धतीने मेन बॉडीमध्ये आपल्याला गोष्टी काही तिथं वर्कआउट कराव्या लागतील. या पद्धतीने आपल्याला ते बॅलन्स करावं लागेल. ठीक आहे. सकारात्मक आणि नकारात्मक 2 पद्धतीने आपल्याला ते करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी पायरी. आय होप की इंट्रोडक्शन तुम्हाला लक्षात आले असेल. इंट्रोडक्शनमध्ये मग ऑथेंटिसिटीचा मुद्दा पण सांगितला होता. रिपोर्ट मेन्शन करा, फॅक्ट्स मेन्शन करा, बाकी गोष्टी मेन्शन करा, डायग्राम मेन्शन करा. सगळ्या ज्या गोष्टी मगाशी सांगितल्या त्या मेन बॉडीमध्ये तिथे टाकायच्या आहेत. त्या मेन बॉडीमध्ये टाकायच्या आहेत. तिसरा महत्त्वाचा सगळ्यात मुद्दा आपल्यासाठी तो आहे निष्कर्षाचा, की कन्क्लुजन एक्झॅक्टली कसं करायचं आहे. हे कन्क्लुजन एखाद्या प्रश्नाचं निष्कर्ष कशा पद्धतीने लिहायचं आहे. ते एक्झॅक्टली कसं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. निष्कर्ष कसा लिहायचा काय लिहायचा तो कंटेंटचा भाग आपण डिस्कस करणार आहेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या उत्तराचा शेवट निगेटिव्ह कधीही करायचा नाही. म्हणजे काय? निष्कर्ष जो आहे तो निगेटिव्ह कधीही करायचा नाही. तुम्ही म्हणाल सर असं कसं? वरती समस्येशी संबंधित जर प्रश्न लिहिलाय, वरती प्रश्न देतानाच समस्येबद्दल दिलाय. मग समस्या हा एक निगेटिव्ह अँगलनच बघितलं जातं त्याच्याकडे. मग तुम्ही असं कसं काय म्हणता की निष्कर्षामध्ये निगेटिव्ह लिहायचं नाही? लिहायचं, बट ते कसं ते देखील सांगतो. ठीक आहे. ते कसं ते देखील सांगतो. निष्कर्षामध्ये ज्यावेळी तुम्ही निष्कर्ष लिहायला जाताय, जी समस्या नमूद केलेली आहे तुमच्या प्रश्नामध्ये
ठीक आहे. निष्कर्षाचा भाग तो बघतोय. निष्कर्ष तिथं लिहायचं नसतं बरं का. प्रस्तावना, परिचय, मुख्य भाग हे शब्द ॲक्चुअली लिहायचे नसतात. डायरेक्ट उत्तर लिहायचं असतं. ठीक आहे. डायरेक्ट उत्तर लिहायचं असतं. हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी फक्त इथं लिहिलेलं आहे. जो काही निगेटिव्ह पार्ट आहे, जो काही समस्येचा भाग आहे, फॉर एक्झाम्पल अनएम्प्लॉयमेंट ही समस्या आहे भारतातली मेजर समस्या आहे, मेजर इश्यू आहे. तर त्याच्या संबंधित प्रश्न विचारलाय, तर ती सुरुवातीलाच लिहा तुम्ही गोष्ट. भारतातल्या बेरोजगारीचा जो मुद्दा आहे, तो निगेटिव्ह मुद्दा आहे, तो सुरुवातीलाच लिहा, की भारतातली बेरोजगारी गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली आहे. जे काही रिपोर्टमध्ये आकडे असतील, रिपोर्टमध्ये जे काही आकडे असतील, भारतातली बेरोजगारी वाढत चाललेली आहे, वाढलेली आहे. या पद्धतीने त्याचे परिणाम होत आहेत. हे पहिल्या 1-2 लाईनमध्येच इथं लिहा, परंतु नंतर त्याच्यासाठीचा पॉझिटिव्ह पार्ट लिहायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठीचा पॉझिटिव्ह पार्ट लिहायचा आहे, की या समस्येला मग या समस्येचं निराकरण करण्यासाठी, याच्यावरती सोल्युशन देण्यासाठी भारत सरकारने हा उपक्रम सुरू केलेला आहे. फॉर एक्झाम्पल एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह सध्या स्कीम खूप जास्त चांगली काम करते केंद्र सरकारची. त्याचं टाकून दिलं तिथं मेन्शन तिथं लगेच. भारतामध्ये तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. या अहवालानुसार ते नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु या बेरोजगारीच्या समस्येवरती उपाय म्हणून केंद्र सरकार ELI एम्प्लॉयमेंट लिंक स्कीम आणि यासारख्या इतर उपाययोजना राबवत आहे आणि या अनएम्प्लॉयमेंटला या बेरोजगारीला कमी करण्याच्या दिशेने पावलं टाकत भारत 2047 मध्ये विकसित देश होण्याचं स्वप्न पाहत आहे. दॅट्स इट. चांगलं हॅपी एंडिंग पाहिजेच असते आपल्याला सगळीकडे. इथे हॅपी एंडिंग करायची आहे आपल्याला. निगेटिव्ह एंडिंग करायची नाही. निगेटिव्ह एंडिंग करायची नाही. ठीक आहे. तर त्या पद्धतीने इथं पॉझिटिव्ह पार्ट किंवा उपाययोजनांचा भाग, वे फॉरवर्ड ज्याला आपण म्हणतो, पुढे जाण्याचा मार्ग, एखादी योजना नमूद केली आणि त्या पद्धतीने आपलं एखादं उद्दिष्ट पुढचं नमूद केलं. त्यावेळी ट्रेंडिंग काहीतरी असतं. आता ट्रेंडिंग काय आहे, की 2047 ला आपल्याला विकसित बनायचंय. ट्रेंडिंग आहे. टाकून द्यायचा ट्रेंडिंगवाला पार्ट. फक्त Instaवाले ट्रेंडिंगवालेच रील्स करत बसायचे नाहीत. इथं पण ट्रेंडिंगवाला पार्ट टाकायचा आहे. त्यावेळी ट्रेंडिंगवाली लाईन असते काहीतरी, जी इम्पॉर्टंट पोस्ट होल्डर कडून बोलली जात असते. महत्वाच्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीकडून ती बोलली जात असते. आपण का नाही वापरायची? आपल्याच देशाचे महत्वाचे व्यक्ती का नाही वापरायची आपण? 100% वापरू शकतो. टाकून द्यायची तिथे लाईन. सोडायची नाही अजिबात. ठीक आहे. मगाशीचा मावळांचा प्रश्न, मावळांचं इव्हॅल्युएशन करा, मूल्यमापन करा असा जर प्रश्न आला, मूल्यमापन म्हणजे मूल्यांकन. सीरीज बघितली असेल एक फेमस सीरीज मूल्यांकन. त्याच्यामध्ये शब्द ऐकला असेल. मूल्यांकन करणे म्हणजे इव्हॅल्युएशन त्यालाच शब्द आहे. मूल्यमापन करणे. याच्यामध्ये काय करतो? काय बरोबर आहे ते पण बघतो आणि काय चुकलंय ते पण बघतो. इव्हॅल्युएट ज्यावेळी की डायरेक्टिव्ह, आता डायरेक्टिव्हची सीरीज पूर्ण सुरू करणारच आहे, पण ते एक आता जस्ट सांगूनच दिली गोष्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून. इव्हॅल्युएट ज्यावेळी म्हणलं जाईल, की इव्हॅल्युएट द रोल ऑफ मॉडरेट्स. मावळांच्या भूमिकेचं मूल्यमापन करा. तर त्यांच्या सकारात्मक गोष्टी पण टाकायला लागतील आणि त्यांचं जे चुकलं, जे कमी पडलं ते पण टाकावं लागेल. बरोबर आहे? मग त्यावेळी निष्कर्ष करत असताना चुकलेल्या गोष्टी पहिल्यांदा टाकायच्या, की मवाळ जनतेला एकत्रित करण्यामध्ये, मास मोबिलायझेशन मध्ये कमी पडले. जनतेला स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये कमी पडले. का तर त्यांच्या 3P सारख्या पॉलिसीज. परंतु किंवा तरी देखील मवाळांचं जे योगदान राहिलेलं आहे, मग ते प्रशासकीय असेल, कायदेशीर असेल, सुधारणांशी संबंधित असेल, राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्यामध्ये असेल, ते योगदान अमूल्य राहिलेलं आहे. पॉझिटिव्ह एंडिंग, ऑलवेज पॉझिटिव्ह एंडिंग. कधीही निगेटिव्ह शेवट करायचा नाही. कायम ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे निष्कर्षाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. मगाशी तर सांगितलं होतं, जसं इंट्रो आहे 25 ते 30 शब्दांमध्ये, जसं कन्क्लुजन पण 25 ते 30 शब्दांमध्ये करायचं आहे. कन्क्लुजन पण 25 ते 30 शब्दांमध्ये करायचं आहे. ठीक आहे. ती गोष्टी इथे नमूद केल्या आहेत. नकारात्मक दृष्टीने कधीही उत्तर समाप्त करू नका. कधीही निगेटिव्ह अप्रोचने आपलं आन्सर एंड करायचं नाही. हॅपी एंडिंगच आवडते आपल्या सगळ्यांना. हॅपी एंडिंग ठेवायची इथं पण. ठीक आहे. सोबतच प्रश्न विचारायचा नाही कन्क्लुजन मध्ये, की भारत 2047 मध्ये विकसित होईल का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. असली भाषा वापरायची नाही. अभ्यास केलाय, तो अभ्यास दाखवायचा. जास्त शहाणपणा दाखवायला किंवा इव्हॅल्युएटरला शहाणपणा शिकवायला जायचं नाही अजिबात. अजिबात ती गोष्ट करायची नाही. प्रश्न विचारणं वगैरे कन्क्लुजन मध्ये ती गोष्ट करायची नाही. ती गोष्ट इथं कन्क्लुजन मध्ये करायची नाही. जे काही तुम्हाला करायचंय या सगळ्या गोष्टी त्या करायच्या मेन बॉडीमध्ये. कन्क्लुजन मध्ये ते करायचं नाही. कन्क्लुजन मध्ये ते करायचं नाही. आणि इव्हॅल्युएटर चांगले लोक असतात हो. त्यांचं ना आपलं काय वैर आहे का? बांधाला बांध आहे का आपल्या? काय भांडणं आहेत का? ते संधी शोधत असतात, की मी याला मार्क कसे देऊ? की बाबा ह्याने लिहिलाय का कंटेंट? ते मार्क द्यायला तयार असतात. आपण संधी द्यायची असते त्यांना.
आपण चांगली इंट्रोडक्शन लिहिली, आपण चांगली डायग्राम काढली, आपण चांगल्या फॅक्ट्स मेन्शन केल्यात, चांगले कीवर्ड्स मेन्शन केलेत त्या विषयामधले. ही संधी आपण त्यांना द्यायची असते मार्क देण्याची. ते चांगले मॅच्युअर झालेले लोक असतात. आपल्यासारखं नसतं ते भांडणं झाली, तोंड बघायचं नाही, काही गोष्टी असे नसतात ते. मॅच्युअर लोक असतात. खूप चांगले लोक असतात ते. त्यांना आपण संधी द्यायची असते. आपण संधीच दिली नाही त्यांना मार्क द्यायची, तर ते मार्क्स कसे देतील? त्यामुळं त्या पद्धतीने आपलं उत्तर खूप चांगलं करण्याचा तिथं प्रयत्न करायचा आहे. मगाशी सांगितलं, की तुम्ही एखादी उपाययोजना लिहा तिथं. वे फॉरवर्ड लिहा. पुढे जाण्याचा मार्ग काय असू शकतो, ते त्याच्यामध्ये नमूद करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार आपले त्याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न करायचा. एक पॉझिटिव्ह अप्रोच आपला दिसणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही डिफेन्स किंवा आर्म्ड फोर्सेसमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असता, त्यावेळी तुमचे काही क्वालिटीज चेक केल्या जात असतात. OLQ असं त्याला म्हणलं जातं. ऑफिसर लाइक क्वालिटीज, की या व्यक्तीकडं ऑफिसर लाइक क्वालिटीची एक 15 क्वालिटीची लिस्ट आहे त्यांची. त्यातले ते टिक करण्याचा प्रयत्न करत असतात, की याच्याकडे ही आहे का, ही आहे का, ही आहे का क्वालिटी. एक पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याकडून दिसला पाहिजे. आपल्या उत्तरामधून. आपल्या उत्तरामधून पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याकडून दिसला पाहिजे. की त्या इव्हॅल्युएटरला वाटलं पाहिजे, की नाही हा चांगल्या अप्रोचचा, चांगल्या पर्स्पेक्टिव्हचा कॅन्डिडेट आहे आणि हा प्रशासनामध्ये खूप चांगलं काम करू शकतो. तो अप्रोच आपला दिसला पाहिजे, तो रिफ्लेक्ट झाला पाहिजे. म्हणून सांगितलं होतं, की ही आपली आयडेंटिटी आहे. त्या इव्हॅल्युएटर समोर आपली आयडेंटिटी काय आहे, ही आहे. तो आपल्याला जज याच्यावरून करणार आहे. आपण व्यक्ती काय आहोत, हे त्याला याच्यावरूनच कळणार आहे. आणि याच्यावरूनच तुमची पोस्ट काय असेल, मिळणार की नाही, कोणती असेल, रँक असेल, ते याच्यावरूनच ठरणार आहे. त्यामुळं त्याच्यासाठी या सगळ्या बेसिक डिटेल्स सांगतोय, की आपल्याला हे सगळं त्याच्यामध्ये करावं लागेल. ठीक आहे. ते सगळं इथं मेन्शन केले, की कुठल्याही ऑफिसर ज्याला बनायचं आहे अशा व्यक्तीकडे काय क्वालिटीज असायला पाहिजेत, त्या दिसायला पाहिजेत त्यांना. त्या त्यांना दिसायला पाहिजेत तरच मग आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं मार्क्स येणार आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांसमोर एम-पी-सी करणाऱ्या स्पेसिफिक विद्यार्थ्यांच्या समोर एक प्रश्न आहे. मोठा प्रश्न आहे आणि तो योग्य प्रश्न आहे, की एक्झॅक्टली आयोगाची उत्तरपत्रिका कशी असेल? एम-पी-सी आयोगाची उत्तरपत्रिका कशी असेल? 2 फॉर्मॅट इथं मेन्शन केलेले आहेत. त्याच्याबद्दल पण डिस्कस करूया आपण. कारण ती महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल त्याच्यावरती आत्तापासूनच. यू-पी-एस-सीचा विचार करत असाल तुम्ही, तर यू-पी-एस-सीला या पद्धतीने बुकलेट असते. यू-पी-एस-सीला या पद्धतीने बुकलेट असते. पूर्ण ती ब्लँक असते. टोटली ब्लँक असते. ठीक आहे. हा कॉलम असतो साइडने सगळीकडून आणि या एवढ्या मधल्या स्पेसमध्येच तुम्हाला लिहायचं असतं. इकडं, इकडं, इकडं काहीही लिहायचं नसतं. तशी इन्स्ट्रक्शन तिथं दिलेली असते, की कॅन्डिडेट्स मस्ट नॉट राइट ऑन धिस मार्जिन. या भागामध्ये विद्यार्थ्यांनी, कॅन्डिडेटनी काहीही लिहायचं नाही उमेदवाराने ते सांगितलेलं असतं. ठीक आहे. यू-पी-एस-सी या पद्धतीने पेपरवरती, बुकलेटवरती मेन्स घेते. इथं वरती क्वेश्चन प्रिंटेड असतो. क्वेश्चन पेपर असतो. ठीक आहे. आता ही आन्सर बुकलेट आहे. याला क्वेश्चन पेपर स्टेपल केलेला असतो. क्वेश्चन पेपर वेगळा असतो आणि हे आन्सर बुकलेट वेगळी असते. क्वेश्चन पेपर वेगळा असतो. ते क्वेश्चनचं बुकलेट आपण ते काढायचं असतं स्टेपलर आणि ते बाजूला ठेवायचं असतं. ते घरी घेऊन येऊ शकतो आपण. हे आन्सर बुकलेट जे आहे ते तिथं सबमिट करायचं असतं आणि त्याच्यावरती इथं क्वेश्चन प्रिंट केलेला असतो. क्वेश्चन प्रिंट केलेला असतो. 15 मार्कांचा प्रश्न, 10 मार्कांचा प्रश्न असेल तर क्वेश्चन प्रिंट केलाय. हे पान आणि असंच आणखी एक पान तुम्हाला मिळेल. 150 शब्दांसाठी लिहायला. 250 शब्दांसाठी क्वेश्चन प्रिंट केलेला असेल, एक पान, अजून एक पान, अजून एक पान, असे 3 पानं तुम्हाला मिळतील. 250 शब्दांचं उत्तर लिहिण्यासाठी. हे झालं यू-पी-एस-सीच्या बाबतीतलं. असं फॉलो करेल असं सध्या बऱ्याच पातळीवरती बोललं जाते, चर्चा सुरू आहे. पण एम-पी-एस-सीने, राज्य सेवा आयोगाने गेल्या काही दिवसांमध्ये ज्या मुख्य परीक्षा घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी अशी बुकलेट वापरलेली आहे, लाईन्स असलेली, रुलिंग असलेली. त्यांनी अशी बुकलेट तिथं सध्या वापरलेली आहे. ठीक आहे. त्यांनी लिहिलेलं आहे तिथं पण, की उमेदवाराने या चौकटीमध्ये काहीही लिहू नये. इकडंही काहीही लिहू नये. इकडं ही स्पेस सोडलेली आहे. इथं क्वेश्चन नंबरला जागा दिली स्पेसिफिकली. क्वेश्चन नंबर टाकायचा आहे आणि लिहायला सुरू करायचंय. 26 लाईन्स असलेला पेपर त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये, काही ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेला असा पेपर दिलेला आहे. त्यामुळे आपण दोन्हीसाठी रेडी राहायला पाहिजे, की एक्झॅक्टली याच्यातलं काय देतील राज्यसेवा मुख्य परीक्षेला आत्ताच क्लिअर नाही. जशी आमच्याकडे काही अपडेट येईल, आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगू. पण सध्या असंच दिसतंय, की त्यांनी काही मुख्य परीक्षांना असा पेपर वापरलेला आहे. गेल्या काही महिन्यांमध्येच झालेली परीक्षा या पद्धतीच्या बुकलेटवरती झालेल्या आहेत.
याच्यावरती विश्वास कशामुळे बसतो आणखी की अशीच बुकलेट असेल? कारण इथं वरती तुम्हाला जर दिसत असेल तर एक्झामिनर आणि मॉडरेटर असे 2 कॉलम त्यांनी केलेले आहेत आणि राज्य सेवा आयोगाने सांगितलेलं आहे की या नवीन पॅटर्नमध्ये प्रत्येक कॅन्डिडेटचा जो पेपर आहे तो 2 लोकांकडून चेक होणार आहे. पहिल्यांदा एक्झामिनर चेक करेल, त्याचे मार्क्स इथं असतील. नंतर आणखी एका व्यक्तीकडे पेपर जाणार आहे. मॉडरेटर 10वीचे पेपर जसे मॉडरेटर, चीफ मॉडरेटर असायचे तशा पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीकडे पेपर जाणार आहे. तो पेपर मॉडरेट होणार आहे आणि त्याची पण मार्कांची टोटल इथे येणार आहे. या पद्धतीने बुकलेट, आन्सर बुकलेट राज्य सेवा आयोगाने गेल्या काही दिवसांमध्ये ज्या मुख्य परीक्षा झाल्या इतर काही पोस्टच्या त्याच्यासाठी अशी दिलेली आहे. आणि ही गोष्ट त्यांनी सांगितल्यामुळे याच्यावरती जास्त विश्वास बसतो की अशी बुकलेट तिथं असू शकते. आन्सर बुकलेट अशी असू शकते. ठीक आहे. दोन्हीसाठी प्रिपेअर राहायचं आहे. मग आता ही जी आपल्याला आन्सर रायटिंग, ही जी आपल्याला आन्सर रायटिंग चांगली आन्सर रायटिंग करायची आहे, बेस्ट आन्सर, गुड आन्सर जे लिहायचं आहे त्याच्यासाठी पूर्वतयारी आपल्याला काय-काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी प्री रिक्विजिट्स काय असायला पाहिजे? तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत असायला पाहिजे सिलॅबस. सिलॅबस पाठच असायला पाहिजे. पाठच असायला पाहिजे सिलॅबस. सिलॅबसची एक प्रिंटेड कॉपी कायम सोबत ठेवायची. बॅगमध्ये 2 गोष्टी मी विद्यार्थ्यांना कायम सांगतो, की 2 गोष्टी कायम सोबत ठेवायच्या आहेत. पहिली आहे सिलॅबसची प्रिंटेड कॉपी. दुसरी आहे ॲटलास. ऑक्सफर्डचा ॲटलास घ्या, सोबत ठेवा. कायम या 2 गोष्टी. मोबाईल विसरा एक वेळ, पण या 2 गोष्टी विसरायच्या नाहीत. मोबाईल विसरणार नाही तो भाग वेगळा, पण तरी पण या 2 गोष्टी एवढ्या इम्पोर्टंट आहेत. सिलॅबसची कॉपी प्रिंटेड आणि ॲटलास कायम सोबत बाळगायचा आहे. लायब्ररीत जाताना, क्लासला जाताना कायम सोबत ठेवायचा आहे. आणि सॉफ्ट कॉपी लगेच फोनमध्ये सापडेल अशा ठिकाणी सॉफ्ट कॉपी ठेवायची. एक सेपरेट फोल्डर करून ठेवा एम-पी-सी नावाचं आणि त्याच्यामध्ये सिलॅबसची कॉपी टाकून द्या. लगेच सापडेल अशी इमिडिएटली. काही तुम्ही वाचताय, लगेच सिलॅबस तुम्हाला बघायचं की वाचत असलेला कुठला भाग कोणत्या सब्जेक्ट मधल्या, कोणत्या टॉपिक मधल्या, कोणत्या सब पॉइंट सोबत रिलेटेड आहे. लगेच बघायचं, लगेच तो हँडी असायला पाहिजे सिलॅबस. लगेच तो तिथं सापडायला पाहिजे. सिलॅबस आपल्याला माहीतच पाहिजे. त्याशिवाय सिलॅबस माहीत असल्याशिवाय आपण काय वाचतोय, कोणत्या दिशेने जातोय, योग्य दिशेने जातोय का, हे समजणार नाही आणि खूप चुकीच्या पद्धतीने प्रिपरेशन होईल, रिझल्ट येणार नाही. हे मी ठामपणे सांगतोय. सिलॅबस माहीत नसेल तुम्हाला रिझल्ट येणारच नाही. सिलॅबस माहीतच पाहिजे. कारण राज्य सेवा आयोगाचा पहिलाच अशा पद्धतीचा पेपर आहे यावेळी नवीन पॅटर्ननुसार. सिलॅबसला धरूनच ते क्वेशन फ्रेम करणार आहेत. यूपीएससीने तेच केलेलं आहे आतापर्यंत. सिलॅबसला सोडून एकही क्वेशन नसतो. आउट ऑफ सिलॅबस नावाची गोष्ट काहीही नसते. अंधश्रद्धा आहे ती. ती अंधश्रद्धा आहे. कुणीतरी काहीतरी सांगितलंय, ऐकत बसायचं नाही. सिलॅबस माहीतच पाहिजे. डिटेलमध्ये माहीत पाहिजे. इश्यूज रिलेटेड टू वुमन, महिलांशी संबंधित समस्या. ही गोष्ट कोणत्या सब्जेक्टमध्ये, कोणत्या पेपरमध्ये, कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणता पॉइंट आहे, एवढ्या डिटेलमध्ये माहीत पाहिजे आपल्याला. तर आणि तरच आपण काय वाचतोय त्याच्यासोबत लिंकेज होणार आहे. नाहीतर वाचताय सिलॅबस सोबत ते लिंक्ड आहे, नाही माहीत नाही, नुसतंच वाचत चाललाय. काहीच अर्थ राहत नाही त्याला. त्याला काहीही अर्थ राहत नाही. ठीक आहे? तर ती गोष्ट लक्षात ठेवा, की सिलॅबस आपल्याला माहीतच पाहिजेत. त्याच्यानंतर सोबत आणखी काय असायला पाहिजे? पी-वाय-क्यू तुम्हाला डाउनलोड करता येतील. पी-डी-एफ अवेलेबल असतात Googleवरती गेलं तुम्ही, की यूपीएससीच्या आता एम-पी-सीच्या नवीन पॅटर्नसाठी यूपीएससीचे पी-वाय-क्यू. पी-वाय-क्यूचे बुक्स पण मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल झालेले आहेत 13 ते 24 चे. 13 ते 24 बघा. कारण 13 मध्ये मेजर चेंज केला यूपीएससीने त्यांच्या पॅटर्नमध्ये. 13 ते 24 चे पेपर्स क्वेशन्स असलेले पेपर वाईज सेग्रिगेट केलेले मार्केटमध्ये पुस्तकं भेटतात. ते पुस्तक सोबत ठेवायचं. ते पुस्तक सोबत ठेवायचं. पी-वाय-क्यूचा ट्रेंड बघत राहायचं. टॉपिक रीड करताय. भारतीय निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करताय, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती मागे यूपीएससीने 13 ते 24 मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलाय, तो फक्त ओव्हरलुक करायचं आणि मग तो आपला पार्ट वाचून झाला, की त्याच्यावरती लिहिण्याचा प्रयत्न करायचा. कसं लिहायचंय ते तर सांगितलं आता. ठीक आहे? त्या पद्धतीने पी-वाय-क्यू आपल्याला माहीत पाहिजे. ट्रेंड मगाशी सांगितलं की ट्रेंड सोबत चालतो ना आपण. ट्रेंड जो काही चालला असेल सोशल मीडियावरती त्या ट्रेंड सोबत चालतो. आयोगाच्या ट्रेंड सोबत पण चालावं लागेल आपल्याला, की आयोगाचा ट्रेंड एक्झॅक्टली कसा आहे प्रश्न विचारण्याचा. तो ट्रेंड माहीत पाहिजे. तो कुठून माहीत होणार आहे? पी-वाय-क्यू मधून माहीत होणार आहे. तो ट्रेंड आपल्याला पी-वाय-क्यू मधून माहीत होणार आहे. ठीक आहे. दुसरी ही महत्त्वाची गोष्ट आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की आपल्या नॉलेजचा बेस आपल्याला वाढवावा लागेल. एवढा कंटेंट लिहिणं 40-50 पानांचं कोणाची ही गोष्ट नाही. ज्याच्याकडे नॉलेजचा बेस वाईड आहे. नॉलेजच्या बेसची व्याप्ती ज्याची जास्त आहे तोच लिहू शकतो एवढं. 6-7 तास बसून लिहायचंय आपल्याला.
सोपी गोष्ट नाही ती. असं हलक्यात घेऊ नका. असंच जाऊन बसतो प्रीला जसं, की हा 2 महिने शेवटचे रट्टा मारला, प्री क्वालिफाय केली तसं होत नाही मेन्सला. तसं मेन्सला होत नाही. ती गोष्ट डोक्यातून काढून टाका. तो गैरसमज डोक्यातून काढून टाका. याला चांगली प्रिपरेशन लागते. नॉलेज बेस तुमचा असावा लागतो. कारण इथं लिहायचं, इथं टिक नाही करायचं. इथं टिक करायचं नाहीये, इथं लिहायचं डिटेलमध्ये. त्याच्यासाठी तुमचा नॉलेज बेसच चांगला असायला पाहिजे. त्याशिवाय ती गोष्ट शक्य होणार नाही. मग हा नॉलेज बेस कसा वाढवायचा? फार काही गोष्टी करायच्या नाहीत. बेसिक एक स्टँडर्ड एक पुस्तक. एका विषयासाठी एक स्टँडर्ड बुक आणि न्यूजपेपर. दॅट्स इट. संपला. एवढंच करायचं आपल्याला. 10 पुस्तकं वाचत बसायची नाहीत. ठीक आहे. बऱ्याच वेळा होतं काय, की या सगळ्या तयारीमध्ये आल्यानंतर काही विषय आवडीचे असतात. काही विषय म्हणजे सिलेबसमधले म्हणतोय. एखाद्याला हिस्ट्री आवडत असतो. मग तो काय करतो? एक पुस्तक वाचून मन भरत नाही. सॅटिस्फॅक्शन होत नाही. मग काय करणार? नाही मग ते पण पुस्तक वाचू, नाही मग ते पण पुस्तक वाचू. इतिहासच वाचत बसतो 6 महिने. विषयाच्या प्रेमात पडायचं नाही. सिलेबसचं सांगतोय. बाहेरच्या विषयाचं तुमचं तुम्ही बघून घ्या. इथल्या विषयाच्या कुठल्याही प्रेमात पडायचं नाही. इथल्या विषयाच्या प्रेमात पडला की वेस्ट ऑफ टाईम तुम्ही करताय. तुमचा टाईम वेस्ट करताय तुम्ही. जी एक्झामची डिमांड आहे, जी इकडून समजून घ्यायची आपल्याला, त्या डिमांड फुलफिल करणारं एक स्टँडर्ड पुस्तक कोणतंही वाचायचंय. सोबत त्याला जोड द्यायची आहे न्यूजपेपरची. बाकी काहीही करायचं नाही. याच्याने तुमचा नॉलेज बेस वाढेल. हा स्टॅटिक पार्ट तुम्हाला माहिती आहे पुस्तकातला, रेफरन्स बुकमधला आणि त्याला व्हॅल्यू एडिशन तुम्ही देताय न्यूजपेपरमधून. याच्याने तुमचा नॉलेज बेस न्यूजपेपर खूप नॉलेज देतो तुम्हाला रोज. न्यूजपेपर तुम्हाला खूप जास्त नॉलेज देतं. याच्याने तुमचा नॉलेज बेस वाढवायचा आहे तुम्हाला. या पद्धतीने 2च गोष्टी करायच्या आहेत. एक स्टँडर्ड रेफरन्स बुक कोणतं पण आणि त्याला जोड द्यायची आहे न्यूजपेपरची. ठीक आहे? त्याच्यानंतर आणखी काय करू शकता याच्यामध्ये जनरल एक स्ट्रॅटेजी काय असते, की प्रिपरेशन म्हणजे काय काय करतो आपण एक्झॅक्टली, की रीडिंग करतो. रीडिंगमध्ये काय करायचं ते सांगितलं. ठीक आहे. रीडिंगमध्ये काय करायचं ते सांगितलं. एक स्टँडर्ड बुक प्रत्येक विषयाचं प्लस न्यूज पेपर. एवढ्याच गोष्टी करायच्या. तेवढ्याच रीडिंग करायचं आहे. नोट्स मेकिंग करायचं आहे. ठीक आहे. नोट्स मेकिंग करायचे. नोट्स कशी बनवायची? मी काही विद्यार्थ्यांच्या नोट्स तुम्हाला सॅम्पलला दाखवण्यासाठी इथं आणलेल्या आहेत. खरंच सिन्सिअरली खूप विद्यार्थी फॉलो करतात गोष्टी, की नोट्स एकदा सांगितली क्लासरूममध्ये, की अशी-अशी बनवायची आहे, की ते बनवून टाकतात तशी आणि खूप सुंदर नोट्स बनवतात. दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूजपेपर एनालिसिस, पॅनोरामा नावाचं सेशन स्वतः मीच घेतो दररोज. मी तुमच्यासाठी द हिंदू आणि लोकसत्ता रोज सकाळी उठून वाचतोय. कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होतं काय, की पेपर वाचायचा. द हिंदू सारखा पेपर वाचायचं म्हटलं, की 2 तास, 3 तास कुठंच नाही गेले. न्यूजपेपर वाचायचा समजून घ्यायचंय, नोट्स काढायचे, सिलेबस सोबत लिंकेज करायचंय. लोकसत्ताला पण सेम एखादा 1.5 तास कसाही जातो आरामामध्ये. तरी पण समजत नाही एक्झॅक्टली कुठली न्यूज इम्पोर्टंट आहे, कुठली सोडायची, कुठली पकडायची. कशाला कष्ट घेताय? मी आहे ना. द हिंदू आणि लोकसत्ता मी रोज सकाळी उठून वाचतोय 6 वाजता उठून. त्याचे लिंकेजेस सांगतोय, त्याच्यावरती प्रॅक्टिस क्वेश्चन देतोय. पॅनोरामा सेशन YouTube चॅनलवरती आपल्या शाश्वत अकॅडमीच्या बघायचं तेवढंच. ते व्यवस्थित बघायचं. त्याचं पण इम्पोर्टन्स काय आहे ते पण सांगतो. आणि नंतर रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. बस एवढंच करायचंय. एक स्टँडर्ड बुक सोबत न्यूजपेपर रोज न्यूजपेपर एनालिसिस बघायचं. न्यूजपेपर रीड करायची गरज पण नाही पडणार तुम्हाला. न्यूज एनालिसिस बघा, पॅनोरामा सेशन बघायचा रोज. या 2 गोष्टी करायच्या. एक स्टँडर्ड बुक, रोज एनालिसिस बघितलं. नोट्स काढल्या, जे स्टँडर्ड बुक रीड करताय त्याची नोट्स बनवली. त्याच्यामध्ये न्यूज एनालिसिस मधून ज्या काही ॲडिशनल गोष्टी भेटतात त्या टाकल्या त्याच्यामध्ये आणि नंतर त्याचीच रिव्हिजन केली आणि क्वेश्चन लिहायला सुरुवात केली, प्रॅक्टिस केली त्याची. एवढंच करायचंय. प्रोसेस लक्षात आली? प्रिपरेशन म्हणजे काय? रीडिंग करायचंय. एक स्टँडर्ड बुक सोबत बघायचंय न्यूजपेपरचं एनालिसिस, पॅनोरामा सेशन. याच्यामध्ये ज्या काही ॲडिशनल गोष्टी भेटतील जे तुम्ही रीड करताय. फॉर एक्झाम्पल पॉलिटिक्स संबंधित काय तुम्ही रीड करताय सध्या. गव्हर्नर रीड करताय, राष्ट्रपती रीड करताय. गव्हर्नरला घेऊन इकडे काही न्यूज एनालिसिसमध्ये गोष्ट आली, की गव्हर्नरचा रोल कसा सेंट्रलचा एजंट म्हणून फक्त राहिलेला आहे. राहिला आहे का? तसंच राहिलंय का? एक्झॅक्टली असा प्रश्न विचारला जाईल आपल्याला. ती कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे, कॉन्स्टिट्यूशनल ऑफिस आहे ते. पण मग ते केंद्राचा एजंट म्हणून फक्त काम करत आहेत का सध्या? असं एखादा एडिटोरियल आलं, की त्याच्यातल्या गोष्टी टाकून द्यायच्या इकडं. तुम्ही जे स्टँडर्ड बुकमधली जी नोट्स बनवताय त्याच्यामध्ये त्या गोष्टी टाकून दिल्या साइडला. ज्यावेळी तुम्ही नोट्स बनवत असता त्याच्यामध्ये काय करायचं नोट्समध्ये, हे तुमचं पेज आहे. या पेजवरती तुम्ही नोट्स बनवताय. एवढा मार्जिन सोडून द्यायचा आहे त्याच्यामध्ये. स्टँडर्ड बुक जे काही रीड करताय, फॉर एक्झाम्पल आता सांगितलं, की गव्हर्नरची तुम्ही नोट बनवताय, तर गव्हर्नरशी संबंधित 1, 2, 3, 4 मुद्दे स्टँडर्ड बुकमधले इथं मेन्शन केले, नोट्स बनवली. हा सेक्शन एम्प्टी का सोडायचा आहे? मग हे तुम्ही रीड केलं आणि नंतर मग पॅनोरामा सेशन तुम्ही बघताय.
पॅनोरामा सेशनमध्ये तुम्हाला काहीतरी तिथं याच्याशी संबंधित एडिटोरियल आलंय, त्याचं अनालिसिस केलंय किंवा त्याच्यातला पार्ट इकडं मेन्शन करायचा आहे करंट मधला आणि तो येतच राहणार आहे. तो रिपीटेडली येतच राहणार आहे. तो व्हॅलिडेशनचा पार्ट इकडं करायचा आहे. त्याच्यासाठी तेवढी मार्जिन सोडून द्यायची आहे नोट्समध्ये. नोट्स कशी बनवायची आहे? नोट्स कशी बनवायची आहे? पेपर वाईज सेपरेट करा. GS1 4 बुकलेट करा. 4 मोठ्या बुकलेट करा. GS 1 2 3 4 आणि त्या मोठ्या बुकलेटमध्ये पण पार्टिशन करा. हिस्ट्री, सोसायटी, जिओग्राफी. पॅनोरामामध्ये ज्या काही गोष्टी सांगत असतो त्यावेळी त्या बुकलेट घेऊन बसायचं किंवा पेजेस सेपरेट पेजेस करा आणि फाईल करा. 4 फाईल करा. 4 फाईल करा. आजचं सेशन आहे पॅनोरामाचं सेशन. वरती डेट टाकली. मी सब्जेक्ट वाईजच घेतो. हिस्ट्रीशी संबंधित मुद्दा आला लगेच हिस्ट्री लिहिलं वरती त्याच्याशी संबंधित गोष्टी लिहिल्या. नेक्स्ट पेजला गेलं जिओग्राफी लिहिलं वरती त्याच्या संबंधित आणि हे पेज त्या GS 1 2 3 4 च्या फाईलमध्ये लावून टाकलं. नंतर शोधायला रिव्हिजनच्या वेळी शोधायला तुमच्यासाठी इझी जाईल. त्यामुळे या पद्धतीने गोष्ट करायची. सब्जेक्ट वाईज वरती नोट करून खाली पटपट ते लिहून घ्यायचं आहे. स्पीड आत्तापासूनच ती वाढवायला आपल्याला सुरुवात करायची. ठीक आहे. तर ती गोष्ट नोट्स त्या पद्धतीने बनवायची आणि मग नंतर याच नोट्सची रिव्हिजन करायची आणि त्याच्यावरती उत्तर लिखाण सुरू करायचं. त्याच्यावरती आन्सर रायटिंग सुरू करायची आहे. मग एक गोष्टी तुम्हाला आता दाखवणार आहे की नोट्स, स्टुडंटचे नोट्स. ठीक आहे. एका स्टुडंटने ही नोट बनवलेली आहे. ठीक आहे. कशाबद्दल बनवलेली आहे? पॉवर्टी बद्दल बनवलेली आहे. ठीक आहे. बघून घ्या कशा पद्धतीने बनवली आहे. पॉवर्टी. मगाशी काय सांगितलं की खूप सिन्सिअरली फॉलो करतात काही स्टुडंट्स आणि अशा स्टुडंटचा रिझल्ट यायचं थांबत नाही. रिझल्ट 100% येतो. मगाशी सांगितलं तुम्हाला इकॉनॉमीमध्ये अनएम्प्लॉयमेंटचं आपण डिस्कस करत होतो. बेरोजगारीला घेऊन जर काही क्वेश्चन आला तर तुम्ही रिपोर्ट मेन्शन करा, स्टॅटिस्टिक्स मेन्शन करा. भारतामध्ये किती प्रमाण आहे बेरोजगारीचं? यांनी काय केलंय बघा. गरिबी, पॉवर्टीची नोट बनवली आहे. इंट्रोमध्ये काय टाकू शकतो ते पण लिहून ठेवलंय. कोविड-19च्या दरम्यान UNDPचा रिपोर्ट आहे 2021चा. त्यांनी सांगितलं की 230 दशलक्ष लोक गरिबीमध्ये आहेत. यांनी बघा मार्जिन सोडली इकडं सांगितल्या पद्धतीने. स्टॅटिक पार्ट इकडं आणि जे काय ऍडिशनल पार्ट व्हॅलिडेशनचा पार्ट आहे त्याच्यासाठी इकडं मार्जिन सोडलेला आहे. जागतिक बँकेचा अहवाल त्याच्याशी संबंधित गोष्टी स्टॅटिस्टिक्स मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे. बहुआयामी गरिबी काय असते? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी काय असते एक्झॅक्टली ते इथं मेन्शन केलंय. वर्ल्ड बँकचे एवढे सगळे रिपोर्ट्स रेडी करून ठेवलेत. आता या 5 मधले त्यांनी वाचतील, रिव्हिजन करतील नंतर. एक तरी आठवेल. एकच लिहायचं आपल्याला इंट्रोमध्ये. 5 लिहून ठेवलेत त्यांनी. हे कुठून आलेलं आहे? हे अनालिसिस मधून आलेलं आहे. हे न्यूजपेपर मधून आलेलं आहे. 5 लिहून ठेवलेत त्यांनी. 5 स्टॅटिस्टिक्स, 5 वेगवेगळे रिपोर्ट्स. एक तरी आठवेल, 100% आठवेल. नंतर मेन बॉडीमध्ये या गरिबीची कारणं काय आहेत? प्रश्न तसा विचारला जात असतो. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये गरिबी वाढत चाललेली आहे. या गरिबीची कारणे काय आहेत ते सांगा आणि याच्यासाठी उपाययोजना सुचवा. झाला प्रश्न. हाच प्रश्न असतो मेन्सला. याच पद्धतीने असतो. मग गरिबीची सुरुवात त्यांनी स्टॅटिस्टिक पासून केली. इंट्रोडक्शनची मेन बॉडीमध्ये कारणं लिहिली. कारणं बघा या पद्धतीने एक कारण त्याच्या खाली एकदम शॉर्टमध्ये कीवर्डमध्ये नोट्स बनवलेल्या आहेत. नोट्स मेकिंग म्हणजे असं नाही झालं पाहिजे की पुस्तक एवढे आणि तुमची नोट्स एवढी बनली. पुस्तकच लिहायचं नाही आपल्याला, लेखक नाही बनायचं, आपल्याला अधिकारी बनायचंय. एकदम शॉर्टमध्ये कीवर्ड मेन्शन करायचे. एकदम शॉर्टमध्ये कीवर्ड मेन्शन करायचे आहेत. आर्थिक कारण, बेरोजगारी आणि अपूर्ण रोजगार, आर्थिक असमानता, शेतीवर अवलंबित्व. किती शॉर्टमध्ये लिहिलंय बघा. आणि हे काय आहे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हे शॉर्टमध्ये काय लिहिलंय आणि याचा फायदा काय होतो ते देखील सांगतो. आपण काय बघितलं मगाशी मेन बॉडीमध्ये काय करायचं आपल्याला? मेन बॉडीमध्ये पहिल्यांदा हेडिंग द्यायचंय. हेडिंग काय असणार आहे आपलं? हे गरिबीची कारणे. हेडिंग काय असणार आहे आपलं? गरिबीची कारणे. गरिबीच्या कारणांमध्ये झालं आर्थिक कारण पहिलं, त्याच्यामध्ये पॉईंट पहिला लिहिलाय बेरोजगारी आणि अपूर्ण रोजगार, आर्थिक असमानता. त्याच्यामध्ये पुढे एक स्टेटमेंटमध्ये फक्त हा पॉईंट एक्सप्लेन केला. झाली मेन बॉडी तुमची. पुढचं एक्सप्लेनेशन तुमचा रीडिंग एवढं स्ट्रॉंग पाहिजे, तुमचं स्टॅटिक बुकचं, तुमचं स्टँडर्ड बुकचं रीडिंग एवढं स्ट्रॉंग पाहिजे की हे कीवर्ड इथं मेन्शन केले तरी तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये लिहिता आलं पाहिजे त्याचं स्पष्टीकरण पुढचं एक लाईन मध्ये. एवढा तगडा आपला अभ्यास पाहिजे. त्यामुळे स्टँडर्ड बुक रीड करत असताना तेवढ्या चांगल्या पद्धतीने ते रीड करायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी हे कीवर्ड इथं मेन्शन केलेले तुम्हाला हेच आठवणार आहेत. पानभर तुम्ही नोट्स सगळे लिहून ठेवले, भरमसाठ सगळा कंटेंट टाकलाय त्याच्यामध्ये, ते सगळं आठवणार नाही. फक्त हे कीवर्ड्स लिहिलेले हे पॉइंट्सच तुम्हाला आठवणार आहेत तिथं. आणि हेच आठवणं अपेक्षित आहे आणि तेच तुम्ही एक्सप्लेन करणं आपल्या पद्धतीने ते गरजेचं आहे. तेच तर स्किल आपण मिळवणार आहेत मग या सगळ्या पुढच्या दिवसांमध्ये. तेच स्किल आपण या सगळ्या पुढच्या दिवसांमध्ये मिळवणार आहोत.
आणि तेच सगळं आपल्याला इथं नमूद करायचं आहे. या पद्धतीने नोट्स पाहिजे. या पद्धतीने नोट्स पाहिजे. मग त्यांनी इथं आर्थिक कारणं लिहिलेली आहेत त्याची, सामाजिक कारणं लिहिलेली आहेत इकडं, राजकीय कारणं लिहिलेली आहेत. बघा किती डायव्हर्सिफिकेशन आहे त्या कंटेंटमध्ये. किती डायव्हर्सिफाय कंटेंट त्यांनी काढलेला आहे. ठीक आहे. पर्यावरण काढलेले आहेत आणि शेवटी कन्क्लुजनचा पण पार्ट रेडी करून ठेवलाय. आता मला सांगा गरिबीवर कसाही प्रश्न विचारू द्या. कुठल्याही पर्स्पेक्टिव्हने विचारू द्या, कुठल्याही अँगलने विचारू द्या प्रश्न. त्यांना उत्तर लिहिता येणार आहे. कसाही प्रश्न विचारू द्या. गरिबीचा टॉपिकच कंप्लीट झाला. गरिबीचा टॉपिकच कंप्लीट झाला. कसाही प्रश्न विचारू द्या. कन्क्लुजनमध्ये नीती आयोगाच्या अहवालाचा उल्लेख केलाय. एवढे लोक गरिबीच्या याच्यामध्ये निगेटिव्ह पॉइंट टाकला. ठीक आहे. संयुक्त राष्ट्राचं उद्दिष्ट एसडीजी लिहिलंय. वे फॉरवर्ड लिहिलाय, की काय करायचं एकतर गरिबी पूर्णपणे संपवणं हे उद्दिष्ट त्याच्यात ठेवलंय. किती चांगली गोष्ट याच्यामध्ये टाकली, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन टाकलेली आहे. आणि मग सरकार काय करतंय? पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम, पीडीएस, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि मनरेगा सारख्या प्रभावी योजनांची अंमलबजावणी तिथं करत आहे. आणि भारत 2047 मध्ये मग या दृष्टीने विकसित भारत बनेल. किती भारी इंट्रोडक्शन बनेल ही. झालं. पॉवर्टी कशाही अँगलने प्रश्न विचारू द्या. कुठल्याही अँगलने प्रश्न विचारू द्या. पॉवर्टी त्यांना टॅकल करता येणार आहे म्हणजे येणार आहे. 100% टॅकल करता येणार आहे. या पद्धतीने नोट्स बनवायची. आपलं नोट मेकिंग या पद्धतीने असायला पाहिजे. ठीक आहे. आणखी एका दुसऱ्या स्टुडंटचं भारत आणि पाकिस्तान संदर्भातले त्यांनी नोट्स बनवलेले आहे. इंडिया पाकिस्तान रिलेशन वरती नोट बनवलेले. ठीक आहे. त्यांनी काय केले बघा. इंडिया पाकिस्तान रिलेशन मध्ये आतापर्यंत टाइमलाईन क्लासरूम मध्ये शिकवलेली होती ती टाइमलाईन इथं त्यांनी नमूद करून ठेवली. टाइमलाईन एक्झॅक्टली काय झाली. ठीक आहे. 47 वॉर, 65, 71, सियाचीनचा संघर्ष, कारगिल युद्ध, पार्लमेंटचा अटॅक, सर्जिकल स्ट्राईक 26/11 आणि 370 आर्टिकल जे रिवोक केलं 370 त्याची टाइमलाईन मेन्शन करून ठेवली इथं. इंडिया पाकिस्तान रिलेशन्स या पद्धतीने नोट्स आपल्याला बनवायला पाहिजे. ठीक आहे. इथं काय लिहिलंय मग? भारत पाकिस्तान समस्या नेमक्या काय आहेत? शॉर्ट मध्ये लिहिलेत. फाळणीचा मुद्दा, काश्मीरचा मुद्दा, सियाचीनचा मुद्दा, सर क्रीकचा मुद्दा, चीन पाकिस्तान यांची जवळीकता, त्यासारख्या गोष्टी इथं शॉर्ट मध्ये नमूद केलेल्या आहेत. समस्या भारत पाकिस्तान संबंधांमध्ये. मग भारत आणि पाकिस्तान संबंध सुधारण्यामध्ये कोणत्या गोष्टी भूमिका बजावू शकतात ते नमूद केले. स्पोर्ट डिप्लोमसी, क्रिकेट डिप्लोमसी ज्याला म्हणलं जातं, क्रीडा मुत्सद्देगिरी तो मुद्दा, सांस्कृतिक देवाणघेवाण, कल्चरल एक्सचेंज दोन देशांमध्ये झाला तर संबंध सुधारू शकतात. लोक ते लोक संबंध, पीपल टू पीपल टाईज झाले, आणखी ते वाढले, वृद्धिंगत झाले तर सॉफ्ट पॉवर. कोक स्टुडिओ माहित असेल. कोक स्टुडिओ माहित असेल. ठीक आहे. पसुरी गाणं माहित असेल. पसुरी, ते पसुरी गाणं जे आहे ते कोक स्टुडिओ मधलंच आहे. कोक स्टुडिओ पाकिस्तानी प्रोग्राम आहे, पण तो इंडियामध्ये त्याचे किती फॉलोअर्स आहेत बघा. हे काय मी वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. पसुरी गाणं तर माहित असेल. ते कोक स्टुडिओचे सीझन्स आहेत वेगवेगळे. तर असे कल्चरल प्रोग्राम भारतातले पाकिस्तानमध्ये लाईक केले जातात, पाकिस्तानमधले भारतात लाईक केले जातात. हे कल्चरल टाईज झाले, हे सांस्कृतिक संबंध झाले, जे दोन देशातले संबंध आणखी वृद्धिंगत करू शकतात. हे का डिस्कस करतोय? मागं युपीएससीने प्रश्न विचारलाय. भारत पाकिस्तान संबंधांमध्ये समस्या काय आहेत आणि हे दोन देशांमधले संबंध सुधारण्यासाठी काय गोष्टी काम करू शकतात, त्या अँगलने त्यांनी नोट्स बनवले आहेत. आणि मग मगाशी सांगितलेलं इम्पॉर्टंट पार्ट, नकाशा, मॅप, डायग्राम टाकायला पाहिजे. डायग्राम टाकायला पाहिजे. आणखी वेगवेगळ्या डायग्राम काय करू, कशा पद्धतीने टाकू शकतो आपण, ठीक आहे, त्याची देखील तुम्हाला आयडिया देतो. आणखी वेगळ्या पद्धतीने डायग्राम कशी टाकली जाऊ शकते. ग्राफ काढू शकता, पाय चार्ट काढू शकता. फक्त मॅपच असू शकतो का? मॅप कुठं कुठं टाकणार आहे? मॅप हिस्ट्रीमध्ये टाकाल, ज्योग्राफीमध्ये टाकाल, आयर मध्ये टाकाल, सगळीकडेच टाकू शकता का मॅप? सगळीकडे नाही टाकू शकत. सोसायटीमध्ये कसा टाकणार मॅप? नाही टाकता येत. काही गोष्टी टाकता येईल. रिजनलिझम, प्रादेशिकता किंवा रिजनल डायव्हर्सिटी टाकायची असेल तिथे टाकता येईल, पण सगळ्याच पॉईंटला घेऊन टाकता येईल का? सगळ्याच पॉईंटला घेऊन नाही टाकता येणार. पाय चार्ट काढा, ग्राफ काढा, ग्राफ दाखवा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्याच्यामध्ये ट्रेंड दाखवायचा आहे, ग्राफ दाखवा. इकॉनॉमीमध्ये दाखवू शकता, इकॉनॉमीमध्ये दाखवू शकता ग्राफ कशा पद्धतीने महिलांचा कामगार शक्तीमधला सहभाग. एक्स ऍक्सिस काढलाय, वाय ऍक्सिस काढलाय, मोठी डायग्राम काढून दाखवतोय, पानभर काढायची नाही, एवढ्याच सेक्शन मध्ये काढायची. ठीक आहे. फक्त तुम्हाला समजण्यासाठी, दिसण्यासाठी व्यवस्थित ती मोठ्या स्केलवरती काढून दाखवते. ठीक आहे. इकॉनॉमीमध्ये तुम्हाला दाखवायचंय एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. ठीक आहे. एवढं तर शिकला असेल शाळा कॉलेजमध्ये, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचंय महिलांचा, विमेनचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, LFPR ज्याला म्हणलं जातं, महिलांचा कामगार शक्तीमधला सहभाग कसा वाढत चाललेला आहे तो नमूद करायचा आहे. ठीक आहे. मग इकडं वर्ष मेन्शन केलं आणि येतं प्रमाण मेन्शन केलं आणि तो कसा वाढत चाललेला आहे त्या पद्धतीने गोष्टी इथं नमूद केला, असं दाखवला. दॅट्स इट. संपला विषय.
इनोव्हेटिव्ह काहीतरी, नवीन काहीतरी, दुसऱ्यापेक्षा कॉम्पिटिटरपेक्षा आपण वेगळं काहीतरी दिलं, याला अर्धा मार्क तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल. याला अर्धा मार्क तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल. आता बघा की अर्धा मार्क प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला जर एक्स्ट्रा मिळाला, एका जीएसच्या पेपरमध्ये किती प्रश्न आहेत? 20 प्रश्न. ठीक आहे. 20 गुणिले हा अर्धा मार्क एका याच्यामध्ये किती मार्क्स झाले? म्हणजे तुम्हाला 10 मार्क एका पेपरमध्ये 10 मार्क एका पेपरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत. प्रत्येक कॅन्डिडेट दुसऱ्या कॅन्डिडेटपेक्षा प्रत्येक पेपरमध्ये 10 मार्क एक्स्ट्रा मिळणार आहेत. जीएसचे किती पेपर आहेत? 4 पेपर आहेत. 4 पेपर म्हणजे 40 मार्क झाले एक्स्ट्रा तुम्हाला फक्त जीएस मध्ये. एसेचे वेगळे, ऑप्शनलचे वेगळे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 50+ मार्क्स जे आहेत ते दुसऱ्या कॅन्डिडेटपेक्षा एक्स्ट्रा मिळवताय. या पद्धतीने काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी घडून आणि याचा फायदा तुम्हाला कुठं होणार आहे? याचा फायदा तुम्हाला होणार आहे या पद्धतीने जी मगाशी गोष्ट सांगितली होती की 44 मार्क्स काय करू शकतात? 44 मार्क्स ही गोष्ट करू शकतात. तुम्हाला डायरेक्ट 100च्या आत रँक नाहीतर 650च्या आसपास रँक टाकू शकतात. एवढे मार्क्स फक्त. एवढे मार्क्स ही गोष्ट करू शकतात. त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच सांगितला तुम्हाला आतापर्यंत की अर्धा मार्क कसा आपण मिळवायचा आहे, एक्स्ट्रा अर्ध्या एका मार्कसाठी कसा स्ट्रगल करायचा आहे, संघर्ष करायचा आहे तिथं पेपरमध्ये, हे त्यासाठी सांगितलं. हे त्यासाठी सांगितलेलं आहे. ठीक आहे. या पद्धतीने गोष्टी आपल्याला वर्कआउट कराव्या लागतील. अशा काहीतरी इनोव्हेटिव्ह डायग्राम्स काढा, दाखवा. आपल्याला प्रश्न आणखी एक इकॉनॉमीमध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याला विचारलंय सेक्टर्स वेगवेगळे इंडियन इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे कोर सेक्टर्स असतील, बाकीचे सेक्टर्स असतील, यांचं एक्झॅक्टली कॉन्ट्रीब्युशन कसं आहे किंवा त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत असं काही विचारलंय तुम्हाला, तर डायग्राम मध्ये मग तुम्ही इथं पाय चार्ट काढू शकता. याच्यामध्ये हे वेगवेगळे सेक्टर्सचं डिव्हिजन टाकून द्या प्रमाणानुसार 35%, 40% जे काय असेल ते काढा. अशा वेगवेगळ्या डायग्राम्स, इनोव्हेशन दाखवा, तुमचं स्किल्स दाखवा. प्रत्येक ठिकाणी एक ऍडिशनल तुम्हाला हा कॉम्पोनंट आणायचा आहे बाकीच्यांपेक्षा. त्याच्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील आणि हे गोष्ट कधी होऊ शकते हे तिथं सुचणार आहे का? तिथे ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये नाही सुचत या गोष्टी. पेपर पूर्ण करायचं पडलेलं असतं. तिथं नाही गोष्टी या सुचत. त्यासाठी आत्तापासूनच त्याची प्रॅक्टिस ठेवायची आहे. तो आपल्या रेग्युलर रायटिंगचा पार्ट बनवायचा आहे त्या गोष्टीला. रेग्युलर रायटिंगचा भाग बनवायचा त्या गोष्टीला. तिथं सुचणारच नाहीये हे. तुमच्या फ्लो मध्ये असायला पाहिजे ते. तुमच्या लिखाणाच्या फ्लो मध्ये असायला पाहिजे की लिहत सुटलाय दन तिथं डायग्राम काढले, बाजूला पाय चार्ट काढलाय, ग्राफ काढलाय, मॅप दाखवलाय. तुमच्या फ्लो मध्येच असायला पाहिजे. हातातली गोष्ट ती बनली पाहिजे की सहजपणे आली पाहिजे ती डायग्राम तुमच्या आन्सर मध्ये. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये नाही गोष्टी या सुचत. त्यामुळे तो प्रॅक्टिसचा पार्ट आत्तापासूनच बनवायचा आहे आणि त्या पद्धतीने त्याला युटिलाइज करायचं आहे. न्यूजपेपरचं अनालिसिस कसं इम्पॉर्टंट असतं? लोकसत्ता मधली एक न्यूज काही दिवसांपूर्वी आलेली लोकसत्ता मधली एक न्यूज टाकलेली आहे. ठीक आहे. पायाभूत चौकट किंवा बेसिक स्ट्रक्चर ज्याला म्हणलं जातं, मूलभूत संरचना दुसरा एक शब्द वापरला जातो. तर ती कशी महत्वाची आहे याच्यामध्ये मग त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये त्या नमूद केलेल्या आहेत गोष्टी. ठीक आहे. मग इथं केशवानंद भारती खटल्याचा उल्लेख केलेला आहे. किती डिटेल्स टाकलेत बघा इथं. 13 न्यायमूर्ती, 68 दिवस युक्तिवाद चालला. 11 न्यायमूर्तींचं म्हणणं काय होतं एक्झॅक्टली, बाकीच्या दोघांचं काय म्हणणं होतं, एवढ्या डिटेल्स याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे जर आणखी बघितलं तर मग इथं मालमत्तेचा हक्क त्याचा उल्लेख केलेला आहे. बाकी आणखी केसेसचा इथं उल्लेख केलेला आहे. न्यायिक पुनर्विलोकन काय असतं, ज्युडिशियल रिव्ह्यू काय असतं ते इथं मेन्शन केलेलं आहे. 17वी घटना दुरुस्ती मेन्शन केलेली आहे. 25-26 ची घटना दुरुस्ती, 24-25-26 ची घटना दुरुस्ती मेन्शन केलेली आहे. किती गोष्टी तुमच्या कव्हर होतात एका न्यूज मधून. केशवानंद भारती खटल्याचा उल्लेख इथं केलेला आहे. आणखी काय गोष्टी कव्हर व्हायला पाहिजेत तुमच्या एका न्यूज मधून. अख्खा न्यूजपेपर वाचल्यानंतर किती गोष्टी, किती नॉलेज तुम्हाला मिळेल. त्याच्यासाठी न्यूजपेपर अनालिसिस आपल्यासाठी गरजेचं आहे. द हिंदू मधले आलेले एक आर्टिकल आहे, टॉय एक्सपोर्ट वरती आलेलं होतं की भारत लवकरच आता टॉय एक्सपोर्ट कंट्री बनत आहे. तर त्याचे संबंधित मुद्दे नमूद केलेले होते. मग बघा इथं डायरेक्टली सुरुवातीला काय मेन्शन केलंय, भारतातली टॉय इंडस्ट्री, त्याच्याबद्दलच्या काही आकडेवारी मेन्शन केल्यात. मेक इन इंडिया सारखा उपक्रम कसा त्याच्यामध्ये सकारात्मक परिणाम टाकतोय त्यासारख्या गोष्टी नमूद केलेल्या तिथं. टॉय एक्सपोर्ट किती % वाढला ते मेन्शन केलंय. मग याच तर फॅक्ट पाहिजेत आपल्याला. हेच तर स्टॅटिस्टिक पाहिजेत आणि ते इथूनच मिळणार आहेत. अशा न्यूज
आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणजे काय असतं? रिपब्लिक वर्ड काय असतो? सेक्युलरिझमचा अर्थ काय होतो? असिमिलेशनचा अर्थ काय होतो? रिजनलिझमचा अर्थ काय होतो? हे कीवर्ड्स सगळे सिलेबस मधले आहेत आपल्या. मग ते एवढ्या चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन केलेले असतात, तर का नाही वाचायचं न्यूजपेपर? न्यूजपेपर त्यासाठीच वाचायचं आहे. आणि मग न्यूजपेपर तुम्हाला वाचणं अवघड जाते, तर मग तुम्हाला काय करायचंय? न्यूज एनालिसिस आहे, पॅनोरामा बघा सेशन. दररोज लाईव्ह सेशन असतं. तर या पद्धतीने तुम्हाला आन्सर रायटिंग वरती काम करावं लागेल. ही सीरीज सुरूच राहणार आहे. याच्यामध्ये डायरेक्टिव्हज एक्झॅक्टली आपण पुढे कसे लिहायचे असतात ते एक्सप्लेन करणारच आहे. शेवटचा आणखी एक मुद्दा याच्यामध्ये नमूद करतो आणि या सेशनमध्ये थांबतो. ही शेवटचा एक मुद्दा इम्पॉर्टंट काय आहे, की पेपर कंप्लीशन. स्पीड काय इम्पॉर्टंट आहे, पेपर कंप्लीट करणं काय इम्पॉर्टंट आहे, ती गोष्ट तुम्हाला एक शेवटची सांगतो आणि या सेशनमध्ये थांबतो. 20 प्रश्न आहेत आपल्याकडं. ठीक आहे. एका पेपरमध्ये, एका जीएसच्या पेपरमध्ये आपल्याकडे आहेत 20 क्वेश्चन्स. स्पीड जर तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे जर स्पीड नसेल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या टेस्ट घेतलेल्या आहेत, स्पीड चेक केलेला आहे. ओके. 14, 15, 16, 16 पकडू. या रेंजमध्ये क्वेश्चन कंप्लीशनचा एक जनरल रेशो असलेला बघायला मिळतो विद्यार्थ्यांचा इथपर्यंत. याच्या पुढे खूप हार्डली एखादा दुसरा स्टुडंट जातो सध्याच्या प्रिपरेशननुसार. स्पीड काय करू शकतं तुमच्यासाठी ते सांगतोय. 16 प्रश्न तुमचे व्यवस्थित झाले. जर हा विचार करत असाल तुम्ही जर हा विचार करत असाल, की मी काय करतो, 20 प्रश्न आहेत. 20च्या 20 पूर्ण करायचे मी मागे लागतच नाही. मी काय करतो, मी 15च प्रश्न पूर्ण करतो आणि तेच व्यवस्थित लिहितो. नाही होऊ शकत तसं. 15 प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहिताय. ठीक आहे. 15 प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहिताय. यूपीएससीचं जर बघितलं, 15 प्रश्न व्यवस्थित लिहिताय म्हणजे काय करताय? इथं प्रॅक्टिस करत असतानाचं रायटिंग आणि तिथं ॲक्चुअल एक्झाम मधलंचं रायटिंग जमीन आसमानाचा फरक असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये खूप जास्त तफावत असते. आत्ताचं इथलं रायटिंग आणि ॲक्चुअल एक्झाम मधलं रायटिंग याच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे आत्ताचं रायटिंग आहे असं रिफ्लेक्ट होत नाही तिथं. त्याच्यामध्ये 19-20 होतात गोष्टी. म्हणूनच आत्ता चांगली प्रॅक्टिस करायची जेणेकरून तिथं चांगलं आपलं रायटिंग राहिलं पाहिजे. मग तुम्ही आत्ता जे रायटिंग करताय तसं ॲज इट इज तिथं उतरत नाही. स्ट्रेसमध्ये असतो आपण. नॅचरल गोष्ट आहे. प्रेशर असतं. घड्याळ जोरात वाजायला लागत असतं आपल्या कानांमध्ये. घड्याळाचा काटा जोरात वाजत असतो. टाईम पुढे चाललेला असतो. स्ट्रेसमध्ये गोष्टी चुकतात, मिस्टेक्स होतात, खाडाखोड होते. त्यामुळं इथं जसं उत्तर येतं आत्ता लिहिताना तसं एक्झॅक्टली 100% तिथं रिफ्लेक्ट होत नाही. त्याच्यामध्ये 19-20 राहतात गोष्टी. त्यामुळे तुम्ही जर हा विचार करत असाल, की मी 15च प्रश्न लिहितो आणि खूप जबरदस्त लिहितो, नाहीत येत मार्क्स. यूपीएससी आयोग 10 पैकी 10 पैकी हार्डली 5 ते 6 मार्क देते. हार्डली 5 ते 6 याच्यापुढे मार्कच जात नाहीत. कसेच जात नाहीत. कारण ते बेस्ट ॲन्सर नसतंच तिथं दिलेलं. इथं लिहिलेलं बेस्ट ॲन्सर आणि तिथलं बेस्ट ॲन्सर याच्यामध्ये फरक असतो. ते बेस्ट ॲन्सर नसतंच. याच्यावरती मार्क मिळतच नाहीत 10 पैकी आणि 15 मार्कांचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये 8 ते 9 मार्क बस. त्याच्यापुढे मार्क मिळतच नाही. त्याच्यापुढे मार्कच मिळत नाही. मग बघा 15 प्रश्न तुम्ही लिहिलेत. त्यातले 10 प्रश्न आहेत 10 मार्कांचे म्हणजे तुम्हाला आले 60 मार्क याच्यामध्ये आणि पुढचे 5 प्रश्न आहेत 15 मार्कांचे. त्याच्यामध्ये आले तुम्हाला 45 मार्क्स. ठीक आहे. किती झाली ही टोटल? ही झाली 105 मार्क्स. हे झाले 105 मार्क. आणि एखाद्या कॅन्डिडेटने 18 प्रश्न कंप्लीट केलेत. एखाद्या कॅन्डिडेटने 18 प्रश्न कंप्लीट केलेत. 10 मार्कांचे 10 लिहिलेत. 10 मार्कांचे 10 म्हणजे त्याचे किती झाले तिथं? ठीक आहे. ते झाले 60 मार्क्स प्लस 8 क्वेश्चन त्यांनी लिहिलेत 15 मार्कांचे. त्याच्यामध्ये झाले त्याचे 72 मार्क्स अराउंड 70 मार्क. गेला तुमच्या पुढे गेला तो. त्यामुळे ही गोष्ट वर्कआउट तिथं होत नाही. मार्क्स मॅक्सिमम तिथं येतच नाहीत. आणि मार्क काय असे ओव्हरऑल दिले जात नसतात. इंट्रो चांगली लिहिली का? इंट्रोमध्ये तसा कॉन्टेक्स्ट टाकलाय का? तर त्याला 1-2 मार्क दिले जातात. मेन बॉडीमध्ये त्या विषयाशी संबंधित सगळे मुद्दे लिहिलेत का? एका मुद्द्याला अर्धा एक मार्क देत असं करत कन्क्लुजन पर्यंत गोष्टी चेक केल्या जातात. कन्क्लुजन निष्कर्ष चांगला लिहिलाय का? समर्पक लिहिलाय का? ते बघितलं जात असतं. त्याला 1-2 मार्क आणि या मार्कांची टोटल केली जात असते. मगाचीच पेज दाखवलं तुम्हाला वरती. किती ब्रॅकेट होते त्याच्यामध्ये? एका क्वेश्चनला बघितलं का? किती स्क्वेअर टाकलेले होते आणि मग शेवटी टोटल होती. ह्या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत तुमच्या इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन या सगळ्या स्टेजेसचे मार्क्स एकत्रित करून मग फायनल त्या क्वेश्चनचे मार्क तिथं केले जात असतात. ओव्हरऑल असेच अंदाजे मार्क दिले नसतात. हा लिहिलाय प्रश्न चला 10 पैकी 5 देऊन टाकू असं होत नाही. प्रत्येक स्टेजला डिव्हाईड केलं जातं त्या मार्कांमध्ये आणि मग मार्क टोटल दिले जात असतात. त्यामुळे ही गोष्ट वर्कआउट होत नाही. कायम लक्षात ठेवा. या पद्धतीने दुसरा कॅन्डिडेट तुमच्या पुढे जाईल
त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असणार आहे? नंबर ऑफ क्वेशन्स अटेम्प्ट करणं जास्तीत जास्त. जो पेपर कंप्लीशनकडे जाणार आहे, तो लिस्टमध्ये राहणार आहे. हे लिहून घ्या आज माझ्याकडून. जो पेपर कंप्लीट करणार आहे जो कॅन्डिडेट पेपर कंप्लीट करणार आहे, तो लिस्टमध्ये असणार आहे. कारण डिफरन्स तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलाय. डिफरन्स इथं आहे, की कसा फरक राहू शकतो 2 कॅन्डिडेटमध्ये. त्यामुळे स्पीडवरती आजपासून काम करा. लगेच इमिडिएटली स्पीड चेक करा तुमचं किती आहे रायटिंग स्पीड. पर मिनिट तुम्ही किती वर्ड्स लिहू शकताय. ते 20 टू 25 वर्ड्स या रेंजमध्ये आपल्याला असायला पाहिजे. 25 वर्ड्स असायलाच पाहिजे. बियॉन्ड 20 पाहिजे ते. 25 वर्ड्स पर मिनिट एवढं स्पीड तुमचं असायलाच पाहिजे. तरच पेपर व्यवस्थित कंप्लीट होणार आहे आणि सोबत काय-काय करायचं आहे, हे डिटेलमध्ये मी आजच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे. डायरेक्टिव्हची जी पुढचे व्हिडिओज आहेत, ती या सीरीजमध्ये कंटिन्यू राहतील. ठीक आहे? तर या शाश्वत अकॅडमीच्या आन्सर रायटिंग मास्टर क्लासमध्ये आजच्या या पहिल्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या सेशनमध्ये त्या वेळच्या कंटेंट सोबत आपण भेटूया. धन्यवाद.